युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टीचा भारतीय अर्थसंकल्पावर, भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. इंग्रजीमध्ये ज्याला हायली डेव्हलप्ड मिक्स्ड इकॉनॉमी असं म्हणतात. अतिशय प्रगत परंतु भांडवलशाही आणि समाजवादी या दोघांचं थोड्याफार प्रमाणात मिक्स्ड असलेली ती अर्थव्यवस्था आहे. नॉमिनल GDPमध्ये $30 ट्रिलियन ही त्यांची साईज आहे. ही जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आहे. जवळपास जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेचा GDPचा 26% हिस्सा हा केवळ एकट्या अमेरिकेचा आहे. अमेरिकेची डॉलर ही चलन हे जागतिक चलन आहे. आजही डॉलरमध्ये घडलेल्या व्यवहारांची संख्या ही जगात घडलेल्या एकूण आर्थिक व्यवहारांपैकी जवळपास 54% आहे. 50%पेक्षा जास्त जगाचे व्यवहार हे डॉलरमध्ये होतात. जगातल्या विविध देशांचं जे काही राखीव चलन आहे, राखीव चलनाचा साठा आहे, त्या साठ्यापैकी सुमारे 58% साठा हा डॉलरमध्ये आहे. अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा आयातदार देश आहे आणि जगातला दुसऱ्या नंबरचा निर्यातदार देश आहे. सगळ्यात जास्त तेल उत्पादक देश हा अमेरिका आहे. अमेरिकेमध्ये जगातलं सगळ्यात जास्त कच्च्या तेलाचं उत्पादन होतं आणि एकूण जगाच्या 1/5 औद्योगिक उत्पादन हे एकट्या अमेरिकेमध्ये होत असतं. त्यामुळे अमेरिका हा एकूणच जगाच्या आर्थिक दृष्टीने दादा देश आहे आणि त्याचा परिणाम सर्वत्र होत असतो. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अमेरिकेची निश्चित दराने सातत्याने आर्थिक प्रगती होती आहे. आजही अमेरिकेमध्ये बेरोजगारीचं प्रमाण अत्यंत कमी आहे. महागाईचंही प्रमाण जगाच्या इतर देशांपेक्षा कमी आहे. तंत्रज्ञान आणि उत्पादकता यामध्ये अमेरिकेने फार मोठी प्रगती साध्य केलेली आहे. अमेरिकेमध्ये पायाभूत सुविधा आणि दळणवळणाच्या सुविधा या जागतिकमध्ये सगळ्यात उत्कृष्ट दर्जाच्या आहेत. अमेरिकन प्रेसिडेंटचं ते वाक्य आपल्याला लक्षात असेल की अमेरिकेमध्ये रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका प्रगत आहे. खरोखर अमेरिकेमध्ये ती स्थिती आहे. नैसर्गिक संसाधनांची सुद्धा अमेरिकेमध्ये विपुलता आहे. जगातले सगळ्यात जास्त अब्जाधीश श्रीमंत लोक अमेरिकेमध्ये राहतात आणि जगातल्या सगळ्यात जास्त नोबेल पुरस्कार विजेत्या तंत्रज्ञ शास्त्रज्ञांची संख्यासुद्धा अमेरिकेमध्ये जास्त आहे. 2024 हे वर्ष अमेरिकेच्या दृष्टीने आर्थिक प्रगतीचं वर्ष ठरलं. कोविडनंतर जगातल्या इतर देशांपेक्षा अमेरिकेची प्रगती जास्त वेगाने वाढली. फेडरल रिझर्व्हने करोनानंतर जे काही व्याजाचे दर वाढवलेले होते ते व्याजाचे दर महागाई कमी करण्यासाठी म्हणून फेडरल रिझर्व्हने अजूनही वाढतेच ठेवलेले आहेत. तरीसुद्धा 2024 या वर्षामध्ये नागरिकांचा उपभोग खर्च अमेरिकेमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढला. औद्योगिक गुंतवणूक जास्त वेगाने वाढली. बेरोजगारी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने कमी झाली. अमेरिकेमधले रिअल वेजेस, महागाईचा परिणाम काढून शिल्लक राहिलेले वेजेस हे प्री पॅन्डेमिक लेव्हलला मागच्या वर्षीमध्ये पोहोचले आणि म्हणूनच अमेरिकेमध्ये मंदी आली नाही. कोविडनंतर जे काही स्टिम्युलस आर्थिक प्रोत्साहन तिथल्या मध्यवर्ती बँकेने दिलं होतं त्याच्यानंतर बहुतेक अर्थशास्त्रांचं असं म्हणणं होतं की 2022-2023मध्ये अमेरिकेमध्ये मंदी येणार आहे आणि त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण जगात मंदीचं सावट असेल. परंतु सुदैवाने तसं झालं नाही. अमेरिकेमध्ये मंदी आली नाही. पण तरीसुद्धा अमेरिकेची आर्थिक स्थिती अशी आहे की अमेरिकेला जर शिंक आली तर सगळ्या जगाला सर्दी होऊ शकते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जुलै 2024 पासून आत्तापर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक होता तो म्हणजे नुकतेच निवडून आलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. 14 जून 1946 साली जन्मलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचं आजचं वय 78 वर्षाचं आहे. इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. वडिलांकडनं बांधकाम व्यवसायाचा वारसा त्यांना मिळाला. पण तरीसुद्धा TV आणि मीडिया
पर्सनॅलिटी म्हणून ते नावारूपाला आले आणि आता राजकारणी म्हणून आपण त्यांना ओळखू शकतो. 2017 ते 2021 या कालावधीमध्ये ते अमेरिकेचे 45वे अध्यक्ष होते आणि त्यांच्या त्या जुन्या अध्यक्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा अमेरिकेची आर्थिक प्रगती वेगाने झालेली होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी घुसखोरांच्या विरुद्ध कारवाई केली होती. त्यावेळीसुद्धा त्यांनी अमेरिकेतले फेडरल टॅक्सेस कमी केलेले होते आणि त्यावेळीसुद्धा त्यांनी चीनबरोबर पंगा घेतलेला होता. परंतु या सगळ्या कारणाने काय असेना, पण 2017 ते 2021 या कालावधीमध्ये त्यांच्या पहिल्या कालखंडामध्ये अमेरिकेने आर्थिक प्रगती केलेली होती. नोव्हेंबर 2024मध्ये ज्या काही निवडणुका अमेरिकेमध्ये झाल्या त्याच्यात त्यांनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ज्या घोषणा केलेल्या होत्या त्याचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर झाला. त्यातल्या काही महत्त्वाच्या घोषणांचा थोडक्यात आपण गोषवारा घेऊ. त्यांनी घोषणा अशी केलेली होती की अमेरिकेमध्ये आर्थिक प्रगती होण्याच्या उद्देशाने आम्ही चीन, मेक्सिको, कॅनडा यासारख्या देशांच्या विरुद्ध आयात कर मोठ्या प्रमाणात वाढवू. या देशांमधून अमेरिकेमध्ये ज्या वस्तू आयात होतात त्या वस्तू स्वस्त असल्यामुळे अमेरिकेतले उद्योगधंद्यांना प्रोत्साहन मिळत नाही. या सगळ्या देशांविरुद्ध आम्ही आयात दर भरपूर प्रमाणात वाढवू. ब्रिक्स समूहातल्या देशांनाही त्यांनी धमकी दिलेली होती की जर तुम्ही डॉलरच्या व्यतिरिक्त कुठलंही चलन हे जागतिक चलन म्हणून आणण्याचा प्रयत्न केला, विचार केला, तर आम्ही त्या देशांविरुद्धसुद्धा आयात दराचं शस्त्र उभारू. साहजिकच या सगळ्या गोष्टींना चीन, कॅनडा, मेक्सिकोपासून बाकीचे सगळे देश प्रत्युत्तर देतील, प्रतिसाद देतील अत्यंत आक्रमकपणे, ही सुद्धा अपेक्षा होती. या सगळ्या गोष्टींमुळे जगाच्या व्यापारामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अडथळे येतील, डिस्टर्बन्स येतील, हे सुद्धा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये वाटत होतं. परंतु तरीसुद्धा काही अर्थतंत्र्यांचं असं म्हणणं होतं की जेवढ्या मोठ्या घोषणा प्रेसिडेंट ट्रम्प करतायत प्रत्यक्षामध्ये तेवढा मोठा आयात कर वाढवणं किंवा या सगळ्या बाकीच्या देशांशी पंगा घेणं हे त्यांना सहन शक्य होणार नाही. या सगळ्या मोठ्या घोषणा या केवळ त्या देशांच्या सोबत असलेल्या व्यापारामध्ये आपल्याला अनुकूल असलेल्या अटी निगोशिएशनमध्ये मान्य करून घेण्यासाठीच्या प्रेशर टॅक्टिक्स आहेत. दुसरी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती ती म्हणजे आम्ही फेडरल टॅक्सेसमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात करू. अमेरिकेमधले कंपन्या आणि करदाते, वैयक्तिक करदाते यांना जो कर द्यावा लागतो त्या करामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात कपात करू. ही कपात साधारणतः 8 ते 10 ट्रिलियन डॉलर इतकी होणार होती किंवा होऊ शकते. जे या बजेटमध्ये आपल्या भारतात घडलं तेच जर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 ते 10 ट्रिलियन इतकं इन्कम टॅक्स, फेडरल टॅक्स कमी केला तर तिथल्या कॉर्पोरेशन्स, तिथल्या कंपन्यांच्या हातामध्ये आणि करदात्यांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहील आणि मग तो पैसा खर्च केला जाईल, उपभोग खर्च वाढेल, कंपन्यांची गुंतवणूक वाढेल, अमेरिकेचं GDP वाढेल. याचबरोबर इतक्या कमी कालावधीमध्ये वस्तूंची मागणी वाढल्यामुळे कदाचित अमेरिकेमध्ये महागाई पण वाढेल. जे काही इंटरेस्ट रेट फेडरल रिझर्व्हने कमी करणं अपेक्षित आहे ते कदाचित फेडरल रिझर्व्ह कमी करू शकणार नाही. अमेरिकन सरकारवरचं कर्जही वाढेल. आजच्या मितीला अमेरिकन सरकारवर GDPच्या 120% इतकं कर्ज आहे. आपल्या भारताचा विचार केला तर ते GDPच्या 57% आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काय होईल हे सुद्धा बघणं आवश्यक होतं. तिसरी घोषणा त्यांनी जी केली डिरेग्युलेशन्सची, क्रिप्टोकरन्सीवरचे निर्बंध डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की आम्ही काढून टाकू. पर्यावरणावर जे निर्बंध आहेत किंवा पर्यावरणाच्या काही निकषांची पूर्तता करण्यासाठी व्यापारावर जे बंधन आहेत ते आम्ही काढू. म्हणजे तिथल्या कंपन्यांना पर्यावरणाच्या निकषांची पूर्तता न करता आपला उद्योगधंदा वाढवता येईल. आर्थिक निर्बंध आम्ही कमी करू आणि न्यायालयीन व्यवस्थेमध्ये सुद्धा सुधार आणू. अर्थात न्यायालयीन व्यवस्थेवर त्यांचं जे काही राग आहे तो आपण समजू शकतो कशामुळे आहे. परंतु या सगळ्या निर्बंधांची कमी करण्याची घोषणा त्यांनी केली आणि नंतरची एक घोषणा केली की आम्ही अमेरिकेमध्ये अवैधरित्या जे घुसखोर आलेले आहेत घुसखोरांना बाहेर काढू. अंदाजानुसार आज अमेरिकेमध्ये 1,10,00,000 परवानगी न घेता अवैधरित्या घुसलेले परदेशी नागरिक आहेत आणि हे सगळे नागरिक तिथं अतिशय
खालच्या दर्जाचं काम करतात. कमी वेतनामध्ये काम करणारा जो वर्ग आहे तो हा सगळा वर्ग आहे. त्यामुळे जर अशा सगळ्या लोकांना 1,10,00,000 कामगारांना अमेरिकेमधनं काही महिन्यामध्ये जर बाहेर काढलं गेलं तर याचा तिथल्या उत्पादनावर आणि तिथल्या वितरण सप्लाय चेन्सवर, वितरण साखळीवर विपरीत परिणाम होईल. त्यामुळे अपेक्षा अशी आहे की तिथलेच उद्योगधंदे ट्रम्पना अवैध घुसखोरी बाहेर काढण्यासाठी फारसं काही काम करू देणार नाहीत असं सगळं आहे. या सगळ्या गोष्टी डोनाल्ड ट्रम्पने केलेल्या असल्या तरी त्यांना हे माहीत असणार आहे की ही दुधारी तलवार आहे. केवळ अमेरिकेचं आर्थिक हित होईल आणि जगाची काही पडलेली नाही असं आजच्या जगाच्या काळात शक्य नाही. त्यामुळे अमेरिकन अध्यक्ष यापुढे पुढच्या 4 वर्षामध्ये त्यांच्या देशाच्या हिताच्या दृष्टीने का होईना, अमेरिका फर्स्ट हे त्यांच्या निवडणुकीची घोषणा होती, त्या घोषणेला अनुसरून त्यांनी जर काही पावलं उचलली तर त्याचा दुधारी परिणाम हा अमेरिकेवर पण होणार आहे हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या नक्कीच लक्षात येणार आहे. त्यामुळे जितक्या मोठ्या घोषणा ते आत्ता करतात तितक्या कदाचित होणार नाही, परंतु ते काय करू शकतात, काय करू शकतील त्याचा अंदाज येत नसल्यामुळे जी अनसर्टन्टी संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळते ती आणखीन काही काळ कायम राहील असा अंदाज आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जुलै 2024 पासून आजपर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 3 महत्त्वाच्या घटना घडल्या. त्या 3 महत्त्वाच्या घटनांचा आपण थोडासा आढावा घेऊ. सगळ्यात पहिली घटना जी घडली ती म्हणजे सप्टेंबर 2024 नंतर मागच्या आर्थिक वर्षातल्या दुसऱ्या तिमाहीचा GDP वृद्धीचा दर बाहेर आला. सन 2023-24 भारतीय अर्थव्यवस्था 8.2% वाढली होती, परंतु जुलै ते सप्टेंबर 2024 आर्थिक वृद्धीचा हा दर 5.4% इतका खालती आला. आणि संपूर्ण 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये भारताची अर्थव्यवस्था साधारणतः 6.3 ते 6.6 या मर्यादेमध्ये वाढेल अशी अपेक्षा आहे. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने जानेवारीमध्ये जे इकॉनॉमिक आउटलुक प्रसिद्ध केलं त्यामध्ये सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था ही 6.4% दराने या अर्थवर्षात वाढेल असा अंदाज आहे. अर्थव्यवस्था अपेक्षित इतक्या रीतीने वाढली नाही मागच्या वर्षभरामध्ये किंवा या चालू वर्षात आत्तापर्यंत. याचं प्रमुख कारण असं आहे की सरकारचा भांडवली खर्च हा 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेने कमी झालेला आहे. मागच्या वर्षी पहिल्या क्वार्टरमध्ये लोकसभेचं इलेक्शन झालं, नवीन सरकार गादीवर बसलं आणि मग कॅपिटल एक्सपेंडिचर सुरू झाला. त्याहीमुळे असेल कदाचित. भारतातल्या काही भागामध्ये मान्सून खूप जास्त झाला, त्याहीमुळे अडचण असेल. परंतु GDP मधली ही ग्रोथ ही अपेक्षे इतकी झाली नाही. GDP म्हणजे काय तर GDPचे प्रमुख 4 घटक असतात. पहिला असतो सरकारी खर्च, ज्याच्यामध्ये सरकारी महसुली खर्च आणि सरकारी भांडवली खर्च अधिक देशातल्या नागरिकांनी उपभोगण्यासाठी केलेला खर्च, देशातल्या खाजगी कंपन्या, उद्योगधंदे यांनी केलेली गुंतवणूक आणि आयात वजा निर्यात. हे 4 घटकांची बेरीज म्हणजे देशाचा GDP. सोप्या शब्दात सांगायचं तर 1 एप्रिल ते 31 मार्च या 12 महिन्याच्या कालावधीमध्ये देशभरामध्ये जेवढ्या वस्तू विकल्या गेल्या, जेवढ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन झालं त्या सगळ्यांची बेरीज म्हणजे GDP. देशाचा टर्नओव्हर म्हणजे GDP. देशाच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला जी सेल्सची फिगर येते त्याचा अर्थ GDP. या GDPचे 4 घटक असतात: सरकारी खर्च, नागरिकांनी केलेला खर्च, खाजगी उद्योगधंद्यांनी केलेली गुंतवणूक आणि आयात वजा निर्यात. GDP वाढायचा असेल तर हे 4ही घटक वाढले पाहिजे. आणि कोविडनंतर देशातल्या नागरिकांचा उपभोग खर्च अपेक्षित इतका वाढत नव्हता, खाजगी उद्योगधंद्यांची गुंतवणूक वाढत नव्हती, म्हणून केंद्र सरकारने आपला भांडवली खर्च वाढवायला सुरुवात केली की जेणेकरून GDP वाढायला सुरुवात होईल. परंतु मागच्या 9 महिन्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळे देशाच्या केंद्र सरकारचा भांडवली खर्च जो 11,11,000 कोटी रुपये अपेक्षित होता तो 10,18,000 कोटी
म्हणजे साधारणतः 1,00,000 कोटी रुपयाने कमी झाला. त्यामुळे GDPची वाढ अपेक्षित इतक्या झाली नाही. आज मात्र आपल्याला असं म्हणता येईल की GDPची वाढ अपेक्षितरित्या होत नसली तरी कृषी आणि सेवा क्षेत्रामध्ये समाधानकारकरित्या वाढ आहे. देशाचं फिस्कल डेफिसिट वित्तीय तूट ही 4.8% चालू आर्थिक वर्षात कमी राहील असं परवा अर्थमंत्र्यांनी सांगितलं. वित्तीय तूट याचा अर्थ सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा जास्त असलेला खर्च. हे केवळ जगामध्ये सरकारच करू शकतं. तुम्ही आम्ही कोणी आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू शकत नाही, पण सरकार मात्र आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू शकतं. याला कारण सरकार स्वतः पैसे निर्माण करू शकतं, पैसे छापू शकतं, नोटा छापू शकतात. त्यामुळे सरकारला कधीच संसाधनांची कमी नसते. त्यामुळे सरकारला आवश्यक आहे तेवढा खर्च सरकार करतं, शक्य होईल तेवढं उत्पन्न कमवतं. या दोघांमध्ये जी काही फरक असतो ती वित्तीय तूट आहे. ही वित्तीय तूट तुमच्या माझ्या खिशावर परिणाम करते. सरकारची वित्तीय तूट जास्त असेल तर ती वित्तीय तूट भरून काढण्याकरता सरकार कर्ज घेतं. सरकार मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला सुरुवात केली तर तुम्हाला आम्हाला कर्ज घेण्यासाठी निधी कमी उपलब्ध राहतो. व्याजाचे दर वाढतात, महागाई वाढते आणि त्याचा सगळ्यांचा परिणाम आपल्या दर महिन्याच्या घराच्या बजेटवर होऊ शकतो. म्हणून ही वित्तीय तूट 4.8% इतक्या 5% कमी मर्यादेमध्ये शिल्लक राहिली, ही गोष्ट चांगली आहे. वित्तीय चलनाचा साठा आपल्या देशामध्ये पुरेसा आहे. 3 जानेवारी 2025ला $635 बिलियन इतका आपला वित्तीय चलनाचा साठा होता. हा साठा पुढच्या 10 महिन्याच्या इम्पोर्ट करता किंवा परकीय कर्जाच्या 90% इतका पुरेसा आहे. बँकिंग क्षेत्र फार छान चांगलं आहे. 4 वर्षापूर्वी कोविडमध्ये आणि त्याच्याही आधी NPAच्या मर्यादेमुळे, NPAच्या समस्येमुळे बँकांची स्थिती ही फारशी चांगली नव्हती. परंतु गेल्या 3 वर्षामध्ये बँकांची स्थिती सुधारली. सप्टेंबर 2024मध्ये शेड्यूल्ड कमर्शियल बँकांचा ग्रॉस नॉन परफॉर्मिंग ॲसेट रेशो, ग्रॉस NPA हा 2.6% होता. CRAR हा 12% मर्यादा असताना 16.7% होता. मागच्या 3 वर्षामध्ये सरकारी कंपन्यांसहित सरकारी बँकांसहित खाजगी बँकांचाही नफा वाढतोय. रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हे वाढत आहे. त्यामुळे बँकिंग क्षेत्र यापुढे सुद्धा पुरेसा पतपुरवठा, कर्जपुरवठा करून भारतीय अर्थव्यवस्थेला प्रगती देण्यासाठी सज्ज आहे. या सगळ्या गोष्टी वाढीचा दर कमी झालेला असला तर ते भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चांगले आहेत. दुसरी गोष्ट घडली ती म्हणजे सप्टेंबर 2024 किंवा ऑक्टोबर 2024 पासून रुपयाच्या मूल्यामध्ये घसरण झाली. कुठल्याही देशाच्या करन्सीचं मूल्यसुद्धा इतर वस्तूंसारखंच मागणी आणि पुरवठा या 2 गोष्टींवर अवलंबून असतं. जर एखाद्या देशाच्या करन्सीला जगामधल्या सगळ्यांनी जास्त मागणी करायला सुरुवात केली तर त्या करन्सीचं डॉलरमधलं मूल्य वाढतं. आणि त्या करन्सीला मागणी राहिली नाही परंतु पुरवठा वाढायला लागला तर त्या करन्सीचं मूल्य हे डॉलरच्या तुलनेने कमी होत जातं. कुठल्याही देशाच्या करन्सीचं मूल्य हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. त्यामध्ये त्या देशामध्ये असलेल्या वित्तीय चलनाचा साठा, त्या देशामध्ये महागाई किती आहे, व्याजाचे दर काय आहेत, त्या देशाचा परकीय व्यापारामध्ये तूट आहे का नफा आहे, म्हणजे त्या देशाची निर्यात ही आयातीपेक्षा जास्त आहे का आयात निर्यातीपेक्षा जास्त आहे, त्या देशाच्या सरकारवर किती कर्ज आहे, त्या देशामध्ये राजकीयदृष्ट्या स्थिरता आहे की नाही, आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये काही अफवात नाही, या सगळ्या गोष्टींचा त्या देशाच्या करन्सीच्या मूल्यावर, चलनाच्या मूल्यावर परिणाम होत असतो. भारतातल्या रुपयाचं मूल्य जर आपण बघितलं तर 1 जानेवारी 2024 रुपये $83.226 इतका $1 मूल्य होतं. 1 ऑक्टोबर 2024ला ते 83.821 झालं आणि 31 जानेवारीला ते मूल्य $86.638 आहे आणि काल 3 फेब्रुवारीला ते 87पेक्षा जास्त झालं. ही जी काही वाढ आहे ही साधारणतः 31 जानेवारीची किंमत जर आपण घेतली तर 30 ऑक्टोबरपेक्षा 4.1% इतक्या दराने रुपयाचं मूल्य कमी झालं. आता असं म्हटलं जातं की रुपयाचं मूल्य कमी होणं
हे केवळ भारताच्याच बाबतीत घडलं असं नाही. जपान, ज्यांची अर्थव्यवस्था अतिशय सुदृढ आहे, या कालावधीमध्ये जपानच्या येनचं मूल्य 11% घडलं. जपान सोडून द्या की फार मोठी अर्थव्यवस्था आहे, पण भारतासारखीच विकसनशील अर्थव्यवस्था असलेल्या ब्राझील 27% घडलं, मेक्सिको 22% घटलं. त्या मानाने भारताच्या रुपयाचं घटलेलं मूल्य हे केवळ 4% होतं. तरीसुद्धा हे का घडलं? महत्त्वाचं कारण म्हणजे रुपया घटला नाही, डॉलर स्ट्रॉंग झाला, हे माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. काही प्रमाणामध्ये ते खरंसुद्धा आहे. याला कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 2024मध्ये अमेरिकेची अर्थव्यवस्था वाढली, GDPचा ग्रोथ 2.8% राहील आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये अजूनही टाईट मॉनिटरी पॉलिसी आहे. फेडरल रिझर्व्हने व्याजाचे दर कमी केलेले नाहीत, त्यामुळे रुपया स्ट्रॉंग होतो आहे. रुपया स्ट्रॉंग झाला की संपूर्ण जगामध्ये भांडवलाचा ओघ हा अमेरिकेकडे व्हायला सुरुवात होते. सगळ्या जगातल्या विकसनशील देशांमधलं भांडवल हे अमेरिकेमध्ये परत जायला सुरुवात झाली. त्यामुळे सगळ्या देशांच्या करन्सी कमी झाल्या. याचा परिणाम असा झाला की त्या देशांमध्ये आयात महाग झाली. जे देश फार मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहेत, संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी किंवा काही विशिष्ट गोष्टींसाठी, त्या देशांमध्ये महागाई वाढायला सुरुवात झाली. ज्या देशांवर परकीय कर्ज मोठ्या प्रमाणावर आहे, ते परकीय कर्ज डॉलरमध्ये परत करायचं असल्यामुळे ते परकीय कर्ज परत करण्यामध्ये अडचण झाली. भारताचा विचार केला तर भारतसुद्धा अजूनही आपल्या गरजेपैकी 80% कच्च्या तेलाची आयात करतं. त्यामुळे त्याचाही परिणाम कच्च्या तेलाच्या आयातीच्या किमतीवर झाला आणि तो परिणाम महागाईवर झाला. अजूनही ट्रम्प निवडून आल्यानंतर त्यांनी घोषणा केलेल्या काही पॉलिसी चेंजेस हे जर अमेरिकेमध्ये झाले तर कदाचित आणखीन डॉलर स्ट्रॉंग होईल, जो काल घडलं आपल्याला माहिती आहे, आणि आणखीन रुपयाचं मूल्य कमी होण्याची शक्यता आहे. अर्थात ट्रम्पलासुद्धा फेडरल रिझर्व्ह त्यांच्या अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने व्याजाचे दर कमी केले पाहिजेत. कारण ज्या पद्धतीने आयात ट्रम्प महाग करतायत त्याप्रमाणे अमेरिकेकडनं होणारे निर्यातसुद्धा वाढायचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी अमेरिकन डॉलर हा सॉफ्ट व्हायला पाहिजे. अमेरिकन डॉलर स्ट्रॉंग होत गेला तर ट्रम्पला जे वाटतं आहे त्याप्रमाणे अमेरिकेची निर्यात वाढणार नाही. त्यामुळे अंदाज असा आहे की आत्ता हे जे काही डॉलरवर प्रेशर आहे हे काही महिन्यांमध्ये कमी होईल. तरीसुद्धा पुढच्या कदाचित 2-3 महिन्यांमध्ये माझा वैयक्तिक अंदाज असा आहे की डॉलर हा कदाचित 93 रुपयापर्यंत जाऊ शकेल. काही अर्थतज्ज्ञ 95पर्यंत जाईल असं म्हणतात. परंतु डोनाल्ड ट्रम्प जसे त्यांच्या राज्यामध्ये स्थिरस्थावर होतील त्याप्रमाणे रुपया स्ट्रॉंग व्हायला आणि डॉलर वीक व्हायला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे. तिसरी जी गोष्ट घडली सप्टेंबर 2024 नंतर ती म्हणजे भारतीय शेअर मार्केट हे मोठ्या प्रमाणावर कमी झालं. भारताच्या प्रायमरी मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये आजही 13,20,00,000 इन्व्हेस्टर आहेत. डिसेंबर 24मध्ये 18.5 कोटी डीमॅट अकाउंट्स होते आणि एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये 259 IPO आले आणि त्यांनी 1.5 लाख कोटीपेक्षा जास्त रकमेची बाजारातनं उभारणी केली. परंतु हाच बाजार 27 सप्टेंबर 2024ला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 85,978 या उच्चतम पातळीवर पोहोचलेला होता आणि आत्ता मागे 3 फेब्रुवारीला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा सेन्सेक्स हा 77,187ला क्लोज झाला. या कालावधीमध्ये तो 10% कमी झालेला आहे. 10% स्टॉक मार्केटच्या सेन्सेक्समध्ये घट होणं ही क्वचित घटणारी घटना आहे. त्यामुळे त्याची काय कारणं आहेत हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जे कारण आपण सगळ्यांनी ऐकलं ते म्हणजे फॉरेन इन्व्हेस्टर हे आपला पैसा परत घेऊन गेले. डॉलर स्ट्रॉंग होत होता. संपूर्ण जगामध्ये भांडवलाचा ओघ इतर देशांमधनं अमेरिकेकडे व्हायला सुरुवात झाली. भारतही अपवाद नव्हता. एकट्या ऑक्टोबर 2024 या महिन्यामध्ये $11 बिलियन जास्त स्टॉक एक्सचेंजमधली परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक परत गेली. तेच नोव्हेंबरमध्ये घडलं, तेच डिसेंबरमध्ये घडलं.
आणि जवळपास 21-22 जानेवारीपर्यंत $8 ट्रिलियन आणखीन गुंतवणूक स्टॉक एक्सचेंजमधनं अमेरिकेमध्ये परत गेली असल्याचा अंदाज आहे. भारताचा पण GDP ग्रोथ कमी झाला, हेही त्याला एक कारण आहे. भारतामधलं महागाईचा दर अजून कमी होत नाही आहे आणि कंपन्यांचं व्हॅल्युएशन हे जास्त आहे असंही काही गुंतवणूकदारांना वाटतं. त्यामुळे सुद्धा बाजारामध्ये मंदी येईल आणि आली असं काही जणांचं म्हणणं आहे. लक्षात येईल की याचं टायमिंग लक्षात घ्या की 27 सप्टेंबरला भारतीय बाजार उच्चांकावर होता आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून तो कमी व्हायला लागला. मला असं वाटतं की तिथले जे काही सटोडी असतील त्यांना ऑक्टोबर महिन्यातच लक्षात आलं की कदाचित डोनाल्ड ट्रम्प हे निवडून येतील, निवडणूक जिंकतील आणि मग त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांनी आणखीन डॉलर स्ट्रॉंग होईल. म्हणूनही कदाचित ऑक्टोबरपासून आपल्या स्टॉक मार्केटमधनं परकीय गुंतवणूक निघून जायला सुरुवात झालेली असेल. या 3 गोष्टी या वर्षीच्या अर्थसंकल्पाची सादरीकरण संसदेमध्ये होण्यापूर्वी आणि मागच्या जुलै 2024मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत घडल्या की ज्याचा परिणाम हा प्रत्यक्ष या वर्षीच्या अर्थसंकल्पावर झाला. माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपलं 8वं रेकॉर्ड कन्झिक्युटिव्ह बजेट हे 1 फेब्रुवारी 2025ला संसदेमध्ये सादर केलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अर्थसंकल्पाकडनं अपेक्षा अशी होती की GDPची वाढ होण्यासाठी, GDPचा दर वाढण्यासाठी त्यांनी खाजगी उपभोग खर्च आणि खाजगी गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्याच्या घोषणा या अर्थसंकल्पामध्ये केल्या पाहिजेत. पण हे करत असताना वित्तीय तूट मात्र 4.5% कमी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हेही बंधन किंवा हेही अपेक्षा त्यांच्याकडनं व्यक्त केली जात होती. देशामध्ये गुंतवणूक आणि त्यातल्या त्यात परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढेल यासाठी काही ठोस उपाय या अर्थसंकल्पामध्ये अपेक्षित होते. आणि बेरोजगारी वाढण्यासाठी जोपर्यंत सबका विकास साध्य करायचा असेल तर देशातल्या सगळ्यांना, सगळ्या युवकांना त्यांच्या क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी एका बाजूला रोजगारांची निर्मिती करणं आणि दुसऱ्या बाजूला त्या रोजगारांसाठी भारतातल्या युवकांना कौशल्य प्रदान करणं, याही सगळ्या गोष्टींची अपेक्षा ही अर्थमंत्र्यांकडनं होती. अर्थमंत्र्यांनी आपलं भाषण संसदेमध्ये सादर केलं. त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं की 2047 साली विकसित भारत होण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये आम्ही 4 ग्रोथ इंजिन त्याच्यावर काम करणार आहोत. एक म्हणजे कृषी क्षेत्र, दुसरं म्हणजे लघु आणि मध्यम उद्योग, तिसरं आहे गुंतवणूक आणि चौथं आहे रिफॉर्म्स किंवा सुधारणा. या 4 ग्रोथ इंजिनला बळ देऊन यांच्यामध्ये त्यांनी शब्द वापरला आहे फ्युएल म्हणजे इंधन टाकून या 4 ग्रोथ इंजिनच्या आधारे आम्ही भारताच्या GDPचा ग्रोथ वाढवून 2047पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करूया. या 4 ग्रोथ इंजिनमध्ये बजेटमध्ये काय घोषणा झाल्या याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. कृषी क्षेत्राचं महत्त्व आपण सगळेजण जाणतो. अजूनही 50% भारताची लोकसंख्या ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. जरी कृषी क्षेत्राचा GDPमधला हिस्सा हा केवळ 18% आहे आणि तो कमी होतो आहे, तरीसुद्धा कृषी क्षेत्राचं महत्त्व कोणी नाकारू शकत नाही. भारतातलं कृषी क्षेत्र जोपर्यंत 4% दरवर्षी दराने वाढणार नाही तोपर्यंत भारताला 8% जास्त GDP वृद्धीचा दर साध्य करणं येणं शक्य नाही. त्यामुळे कृषी क्षेत्रासाठी सगळ्यात पहिली घोषणा झाली ती म्हणजे प्राईम मिनिस्टर धनधान्य कृषी योजना. 100 असे जिल्हे पुढच्या वर्षामध्ये भारतातले निवडले जातील की ज्यांच्यामध्ये कृषी उत्पादकता ही अत्यंत कमी आहे, ज्याच्यामध्ये कृषीचं उत्पादन अत्यंत कमी आहे. आणि त्या 10 जिल्ह्यांमध्ये ही योजना अवलंबली जाईल. यामध्ये त्या 10 जिल्ह्यांमधल्या कृषी क्षेत्रामध्ये उत्पादकता वाढवणं, तिथं जी काही पिकं घेतली जातात त्यांच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन किंवा काहीतरी वेगळेपणा करणं, पीक कापणीनंतर ते साठवणूक करण्याची व्यवस्था उभारणं, शेतीला आवश्यक असलेल्या पाणी पुरवठ्याच्या सोयी सुधारणं आणि कृषी क्षेत्राला आवश्यक असलेला लघु आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा वाढवणं, या 5 मुद्द्यांवर काम केलं जाईल. आणि याचा सगळ्याचा फायदा हा त्या 100 जिल्ह्यातल्या 1,70,00,000 शेतकऱ्यांना होईल असं अर्थमंत्री म्हटल्या. दुसरी घोषणा त्यांनी केली ती म्हणजे रुरल प्रॉस्पेरिटी
अँड रिसिलियन्स प्रोग्रॅम. ग्रामीण भागामध्ये रोजगार निर्मितीसाठी, आर्थिक विकासासाठी, गरिबी कमी करण्यासाठी हा प्रोग्राम केला जाईल. याच्यामध्ये विशेषतः ग्रामीण विभागामध्ये रोजगार निर्माण करण्यासाठी तिथल्या रोजगार करणाऱ्या व्यक्तींना कौशल्य प्रदान करणं, त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी ग्रामीण भागामध्ये गुंतवणूक करणं आणि त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं, या 3 गोष्टींवर भर राहील. आणि ग्रामीण भागामधली महिला, युवक आणि ज्याला आपण स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्स म्हणतो, लघु आणि मध्यम जमीन असलेले शेतकरी आणि गरिबी रेषेच्या खालती असलेले कुटुंब, या सगळ्यांवर विशेषतः फोकस दिला जाईल. आणि ही योजनासुद्धा 100 जिल्ह्यांमध्ये 100 जिल्ह्यांमध्ये उपयोगात आणली जाईल असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. आणखीन काही छोट्या घोषणा झाल्या. त्यातली एक घोषणा झाली ते म्हणजे बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन करणं. मखाना हे न्यूट्रिशियस फूड आहे. भारतातल्या एकूण होणाऱ्या मखाना उत्पादनापैकी साधारणतः 85 ते 90% उत्पादन हे एकट्या बिहारमध्ये होतं. आणि या मखानाला आता आपल्या पौष्टिकतेसाठी जागरूकता निर्माण झाल्यामुळे देशभरात आणि विदेशामध्ये सुद्धा मागणी वाढती आहे. आणि म्हणून मखाना बोर्डची बिहारमध्ये स्थापना केली जाईल. या मखाना बोर्डच्या माध्यमातून बिहारमध्ये मखान्याचं उत्पादन, त्याचं प्रोसेसिंग, त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन आणि त्याचं ब्रँडिंग आणि मार्केटिंग करण्याचे प्रयत्न केले जातील. तिथल्या शेतकऱ्यांना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या मार्फत एकत्र केलं जाईल आणि हे बोर्ड त्यांना तंत्रज्ञान आणि बाकीचं सहाय्य पुरवणार आहे. मिशन फॉर कॉटन प्रोडक्टिव्हिटी. कापसाच्या शेतीमध्ये अपेक्षित इतकं उत्पादन आणि उत्पन्न होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात आणि म्हणून पुढच्या 5 वर्षामध्ये कापसाची उत्पादकता आणि त्याचा वापर वाढवण्यासाठी खास प्रयत्न केले जातील. विशेषतः लांब धाग्याचा कापूस हा भारतामध्ये तयार होईल, कारण सध्या आपण लांब धाग्याचा कापूस परदेशातनं आयात करतो. त्यामुळे त्या जातीचं विकसन करून शेतकऱ्यांना ती जातीचं कापसाचं उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. डाळींच्या बाबतीमध्ये अजूनही भारत स्वयंपूर्ण नाही. आपल्याला आणखीनही वेळोवेळी डाळींची आयात करावी लागते. त्यामुळे तूर, उडद आणि मसूर या 3 डाळींच्या बाबतीत पुढच्या काही वर्षांमध्ये भारत आत्मनिर्भर करण्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्या असं म्हणाल्या की पुढच्या 4 वर्षामध्ये नाफेड आणि NCCF या 2 संस्थांमार्फत देशात जेवढ्या काही या 3 डाळी उत्पादित होतील त्या सगळ्याच्या सगळ्या डाळी सरकार खरेदी करेल. त्यामुळे एक प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांना असं आवाहन केलं की तुम्ही पाहिजे तितक्या डाळी उत्पादन करा, ती खरेदी करण्याची जबाबदारी केंद्र सरकार घेईल. जर विक्रीची हमी असेल तर कदाचित पुढच्या 4 वर्षामध्ये या डाळींचं उत्पादन देशभरामध्ये वाढेल आणि देश आत्मनिर्भर होण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जाईल. किसान क्रेडिट कार्ड हे छोट्या शेतकऱ्यांसाठी तात्काळ अल्पमुदतीचा वित्त पुरवठा करण्याचं अत्यंत सहज सोपं साधन आहे आणि त्याच्यावरच्या कर्जावर 4% दराने, कमी दराने व्याजाची आकारणी होते. किसान क्रेडिट कार्डावर 4% दराने जे कर्ज मिळतं त्याची मर्यादा आता 3 लाखावरून 5 लाखापर्यंत केली जाईल आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये 1.5 कोटी किसान क्रेडिट कार्ड वितरित केले जातील आणि या सगळ्याचा फायदा शेतीसाठी होईल. या एवढ्या घोषणा कृषी क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी केल्या. लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एका अर्थी म्हटलं तर कणा आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत असं सांगितलं की संपूर्ण भारतात 1 कोटी रजिस्टर्ड MSMEs आहेत की जे साधारणतः 7.5 कोटी लोकांना रोजगार देतात. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातलं MSMEचं कॉन्ट्रिब्युशन हे 36% आहे आणि आपल्या एकूण निर्यातीपैकी 45% निर्यात ही MSME तर्फे होत असते. या MSMEसाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. त्यातली पहिली घोषणा केली ती MSMEच्या क्लासिफिकेशनच्या लिमिट्स वाढवल्या. आपल्याला माहिती आहे की मायक्रो एंटरप्राइज, स्मॉल एंटरप्राइज आणि मीडियम एंटरप्राइज यांची व्याख्या निश्चित करण्यासाठी त्यांच्यामध्ये प्लॅन्ट अँड मशिनरीमध्ये असलेली गुंतवणूक आणि त्यांचा वार्षिक टर्नओव्हर या 2 मर्यादा विचारात घेतल्या जातात. मायक्रो एंटरप्राइजचा विचार केला
तर ती इन्व्हेस्टमेंटची मर्यादा 1 कोटीवरनं 2.5 कोटीवर वाढवली आणि टर्नओव्हरची मर्यादा 5 कोटीवरनं 10 कोटी रुपयापर्यंत वाढवली. स्मॉल एंटरप्राइजेसमध्ये हीच मर्यादा गुंतवणुकीची 10 कोटीवरनं 25 कोटी, टर्नओव्हरची 50 कोटीवरनं 100 कोटी. मीडियम एंटरप्राइजेसमध्ये गुंतवणुकीची मर्यादा 50 कोटीवरनं 125 कोटी आणि टर्नओव्हरची मर्यादा 250 कोटीवरनं 500 कोटीपर्यंत वाढवली. मोठ्या संख्येने आत्तापर्यंत एम एस एम ईच्या व्याख्येमध्ये न येणारे औद्योगिक घटक हे आता एम एस एम ईच्या व्याख्येमध्ये येणार आहेत. काय होईल याचा परिणाम? पहिली गोष्ट म्हणजे एम एस एम ईला बँकांकडून होणारा वित्तीय पुरवठा हा सवलतीच्या दराने असतो. बँकांच्या दृष्टीने एम एस एम ईला दिलेला कर्ज पुरवठा हा प्रायोरिटी सेक्टरमध्ये येतो. त्यामुळे तो स्वस्त कर्ज दराने पण मिळतो आणि सहज सुलभ पण मिळतो. याचा फायदा आता जास्त टर्नओव्हर असलेल्या या व्याख्येच्या व्याप्तीच्या वाढीनुसार एम एस एम ईच्या व्याख्येमध्ये येणाऱ्या सगळ्या घटकांना मिळेल. सबसिडी बेनिफिट जे एम एस एम ईसाठी निश्चित केलेले असतात ते सगळे सबसिडीचे बेनिफिट आता या वाढीव उद्योगांना मिळतील. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एम एस एम ई ॲक्टमध्ये असं नमूद केलेलं आहे की कुठल्याही औद्योगिक कंपनीने एम एस एम ईकडनं काही वस्तूंची खरेदी केली तर त्याचं पेमेंट हे 45 दिवसाच्या आत दिलं पाहिजे. जर 45 दिवसाच्या नंतर दिलं तर एक तर त्याच्यावर व्याज दिलं पाहिजे किंवा मागच्या वर्षी बदल झाल्यानुसार आयकरामध्ये त्या खरेदी केलेल्या खर्चाची सूट मिळणार नाही, वजावट मिळणार नाही. त्यामुळे हे जी काही एम एस एम ईसाठी डेटर्स रिकव्हरीचं मेकॅनिझम एम एस एम ई ॲक्टमध्ये आहे ते सगळं आता या वाढीव संख्येच्या घटकांनासुद्धा मिळेल. सरकारचं असं धोरण आहे की केंद्र आणि राज्य सरकारतर्फे होणाऱ्या एकूण खरेदीच्या 25% खरेदी ही एम एस एम ईकडनं केली पाहिजे. याचाही फायदा अनेक जास्त संख्येच्या उद्योगधंद्यांना मिळेल. पण मला असं वाटतं की आधीच एम एस एम ई असलेल्या तंबूमध्ये फार गर्दी झाली आहे. आता हे आकाराने, टर्नओव्हरने आणि इन्व्हेस्टमेंटने मोठे असलेले हत्ती जर त्या तंबूमध्ये आले तर साहजिकच ते इतर आर्थिकदृष्ट्या तेवढे सक्षम नसलेल्या मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेसला या मिळणाऱ्या फायद्यापासून वंचित ठेवतील का काय अशी शक्यता वाटते. परंतु मोदी सरांशी मी जेव्हा चर्चा केली की ही लिमिट वाढली याचा काय परिणाम होईल तर त्यांनी मला असं सांगितलं की ही लिमिट वाढल्याचा प्रत्यक्षामध्ये औद्योगिक विकासासाठी चांगला परिणाम होईल. महाराष्ट्राला तर खूप चांगला परिणाम होईल. महाराष्ट्राचं सबसिडीचं धोरण हे निश्चित करतायत, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग आहे. जर याप्रमाणे महाराष्ट्राने एम एस एम ईच्या व्याख्या ठरवल्या तर महाराष्ट्रातल्या लघु आणि मध्यम उद्योगांच्या प्रगतीला फार मोठा वाव आहे. दुसरी जी एम एस एम ईसाठी महत्त्वाची घोषणा झाली ती म्हणजे क्रेडिट गॅरंटीच्या लिमिटमध्ये वाढ. आपल्याला माहिती आहे की क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल एंटरप्राइजेस CGTMSE या योजनेअंतर्गत सरकार लघु आणि मध्यम उद्योगांना बँकांनी दिलेल्या कर्जाची हमी घेतं आणि म्हणून लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांना कोलॅटरल फ्री लोन मिळण्याची सुविधा आहे. याच्यामधली ज्या मर्यादा होत्या त्या मर्यादेच्या वाढीची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मायक्रो एंटरप्राइजेस, स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेससाठी जी मर्यादा 5 कोटी होती ती मर्यादा आता 10 कोटी रुपयापर्यंत झाली. पुढच्या 5 वर्षामध्ये 1.5 कोटी अधिक कर्ज या वाढीव मर्यादेमध्ये दिली जातील असं अर्थमंत्री म्हटल्या. स्टार्टअपसाठी कोलॅटरल फी कर्ज मर्यादा जी 10 कोटी होती ती 20 कोटी केली जाईल आणि याबरोबरच 27 फोकस्ड एरियामध्ये काम करणाऱ्या स्टार्टअपला ही जी काही गॅरंटी फी आहे ती गॅरंटी फीसुद्धा कमी करण्याची घोषणा त्यांनी केली. वेल मॅनेज्ड एक्सपोर्ट MSME असा शब्द अर्थमंत्र्यांनी वापरला की जे MSME एक्सपोर्ट करतात आणि वेल मॅनेज्ड आहेत. आता वेल मॅनेजचा काय अर्थ असेल त्यांनी सांगितलं नाही, पण आपण कल्पना करू शकतो की आर्थिकदृष्ट्या ज्या MSME निर्यात करतात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत अशा MSMEला 20 कोटी रुपयापर्यंत टर्म लोन देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. मायक्रो एंटरप्राइजेससाठी स्पेशलाइज्ड क्रेडिट कार्ड काढलं जाईल की ज्याची मर्यादा 5 लाख रुपये असेल. क्रेडिट कार्ड असल्यामुळे
ही 5 लाखाची कर्ज मर्यादा त्या मायक्रो एंटरप्राइजला कधीही तातडीच्या कर्जासाठी खर्चासाठी वापरता येऊ शकते. अशी 10 लाख कार्ड्स सन 2025-26मध्ये आम्ही वितरित करू असं ते म्हटले. स्टार्टअप फंड्स ऑफ फंड्स 10,000 कोटीच्या कॉर्पसची घोषणा झाली. फंड्स ऑफ फंड याचा अर्थ असा आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्टार्टअपमध्ये पहिल्यांदा जी गुंतवणूक होते ती गुंतवणूक अतिशय जोखमीची असते आणि म्हणून काही एंजल इन्व्हेस्टर्स, व्हेंचर कॅपिटलिस्ट जे जास्तीची जोखीम घेऊन स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार असतात, ते गुंतवणूक करत असताना स्टार्टअपमध्ये ज्या काही गोष्टी बघतात, काही वेळा असं होतं की ते स्टार्टअपमध्ये वाढीचे सगळे गुण उपलब्ध आहेत, परंतु व्हेंचर कॅपिटल किंवा एंजल इन्व्हेस्टमेंटमधनं त्यांच्यामध्ये गुंतवणूक होत नाही. फंड्स ऑफ फंड 10,000 कोटी रुपयाचा सरकारने यापूर्वीसुद्धा 4 वर्षापूर्वी उभारलेला होता. हे फंड्स ऑफ फंड काय करतं की अशा निवडक स्टार्टअपमध्ये अतिशय छोटी गुंतवणूक करतं, जेणेकरून त्या स्टार्टअपच्या गुणवत्तेविषयी इतर गुंतवणूकदारांना विश्वास वाटावा आणि त्यांनी त्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी. मागच्या फंड्सचा अनुभव असा आहे की 10,000 कोटी रुपयाच्या फंड्समध्ये एकूण 91,000 कोटी रुपयाची गुंतवणूक स्टार्टअपमध्ये झालेली होती. त्यामुळे त्या यशाच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी म्हटलं की हा आम्ही दुसरा फंड त्यापेक्षा जास्त सुधारित, सोपा, प्रगत करणार आहोत की ज्याचा स्टार्टअपमधल्या गुंतवणुकीसाठी उपयोग होईल. आणखीन एक महत्त्वाची घोषणा त्यांनी अशी केली की फर्स्ट टाईम एंटरप्रिन्युअर जे असतील, ज्याला आपण प्रथम उद्योजक म्हणतो, अशा महिला आणि SC/ST कॅटेगरीमधले जे काही उद्योजक असतील त्या उद्योजकांना पुढच्या 5 वर्षात 2 कोटी रुपयापर्यंतचं कर्ज आम्ही वाटप करू आणि अशी एकूण 5 लाख कर्ज मंजूर करू. मी त्या अर्थमंत्र्यांचं वाक्य पुन्हा पुन्हा ऐकलं. त्यांनी असं म्हटलं की पुढच्या 5 वर्षात 2 कोटी रुपयापर्यंत कर्ज देऊ. याचा अर्थ कदाचित पहिल्या टप्प्यामध्ये कर्जाची मर्यादा ही कमी असेल, परंतु ती मर्यादा 2 कोटी रुपये प्रत्येक कर्जाची मर्यादा वाढवण्या इतपत विश्वास किंवा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे फर्स्ट एंटरप्रेन्युअर ज्या काही महिला असतील, SC/ST मधले उद्योजक असतील, त्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये या योजनेअंतर्गत फायदा मिळू शकेल. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे अर्थसंकल्पामध्ये खाजगी गुंतवणूक वाढवण्याचं एक फार मोठं दडपण अर्थमंत्र्यांवर होतं आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी या 2 गोष्टी ज्या आवश्यक होत्या, ज्याच्याने त्यांच्या उत्पादकतेमध्ये, त्यांच्या नफ्यामध्ये आणि एकूण गुंतवणुकीमध्ये वाढ होऊ शकेल, अशा या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये 3-4च घोषणा झाल्या, परंतु अत्यंत महत्त्वाच्या झाल्या. पहिली घोषणा झाली ॲसेट मॉनिटायझेशन प्लॅन 2025 ते 2030. ॲसेट मॉनिटायझेशन याचा अर्थ सरकारच्या काही मालमत्ता आहेत, पण सरकार त्या विकणार नाहीत, त्या मालमत्ता चालवण्यासाठी खाजगी उद्योजकांना दिली जाईल आणि त्या बदल्यात त्या खाजगी उद्योजकाकडनं एक रकमी पैसे घेतले जाते. उदाहरण देऊ, असं समजा की धुळे नाशिक हा रस्ता आहे, हा सरकारने बांधलेला आहे, त्याच्यावर आज टोल नाही. सरकार एखाद्या खाजगी उद्योजकाला असं सांगेल की हा रस्त्याचा टोल गोळा करण्याचा अधिकार आम्ही तुला देतो पुढच्या 10 वर्षासाठी आणि त्याच्या बदल्यात तू आम्हाला 100 कोटी रुपये दे. म्हणजे त्या उद्योजकाने आज 100 कोटी रुपयाची गुंतवणूक करायची, रस्ता ऑलरेडी तयार आहे, त्याने रस्ता बांधायचा नाही, पण त्या रस्त्यापासूनचं पुढच्या 10 वर्षाचं उत्पन्न त्याने कमवायचं. या ॲसेट मॉनिटायझेशनच्या पहिला जो काही प्लॅन होता 2021 ते 2025, यामध्ये सरकारला चांगलं यश मिळालं. म्हणून सरकारने असं म्हटलं की आता आम्ही याच्यात 2025 ते 2030 या कालावधीसाठी दुसरा प्लॅन आणतोय आणि या प्लॅननुसार 10 लाख कोटी रुपयांचं भांडवल आम्ही मुक्त करू आणि ते आणखीन नवीन पायाभूत सुविधाच्या प्रकल्पामध्ये त्याची गुंतवणूक करू. शहरी विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड 1 लाख कोटी रुपयांच्या भांडवलासहित उभारण्याची घोषणा झाली. यामध्ये शहरांचा ग्रोथ हब, विकास केंद्र म्हणून आम्ही विकास करू. क्रिएटिव्ह रिडेव्हलपमेंट, कल्पक पुनर्विकासाचा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. आज जे शहर कदाचित अस्ताव्यस्त वाढलं असेल, ते शहर पुनर्विकास करत असताना आणखीन जास्त प्रगतीचं केंद्र होईल अशा पद्धतीने त्याचा विचार करू. त्यामध्ये जलपुरवठा आहे, शहरांना होणारा पाणी पुरवठा आहे, निस्सारण आहे, स्वच्छता आहे, या सगळ्यांचा विचार केला जाईल. या प्रकल्पाअंतर्गत अशा गोष्टींसाठी सरकार 25% कॉन्ट्रीब्युशन करेल
आणि उरलेलं कॉन्ट्रिब्युशन त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी बॉन्ड विकावेत, बँकांचं किंवा वित्तीय संस्थांचं कर्ज घ्यावं किंवा खाजगी उद्योगांची भागीदारी घ्यावी आणि त्यांनी हे प्रकल्प पूर्ण करावेत. 2025-26 या वर्षासाठी या योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक तरतूद अर्थमंत्र्यांनी केली. स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मीडियम इन्कम हाऊसिंग स्वामी फंड 2ची घोषणा केली. रेरा कायद्यामुळे त्याच्यात निर्माण झालेल्या समस्यांमुळे काही गृहप्रकल्प हे बंद पडलेले आहेत आणि देशात असे जवळपास 40,000 गृहप्रकल्प आहेत की जे त्या गृहप्रकल्पाचा जो प्रवर्तक आहे, बांधकाम व्यावसायिक आहे, तो अनेक अडचणींमुळे ते प्रकल्प पूर्ण करू शकत नाही. स्वामी फंड फर्स्टमध्ये केंद्र सरकारने आत्तापर्यंत मागच्या वर्षीपर्यंत असे 50,000 घरं पूर्ण करून त्या घरमालकांच्या ताब्यात दिले. चालू आर्थिक वर्षामध्ये अशी आणखीन 40,000 घरं आम्ही त्या मालकांना सुपूर्त करू, कारण तो मालक आता त्या हाऊसिंग लोनचे पण हप्ते भरतोय आणि घर पूर्ण न झाल्यामुळे भाड्याच्या घरात राहतो, त्यामुळे भाडं पण भरतोय. या सुटका करण्यासाठी या स्वामी फंडाची स्थापना सरकारने केली. 15,000 कोटी रुपयांची तरतूद केली. हे 15,000 कोटी रुपये आणि बँकांकडून नवीन प्रवर्तक किंवा जुन्या प्रवर्तकाला वाढीव कर्ज पुरवठा या सगळ्यांच्या गोष्टीने ह्या चालू आर्थिक वर्षात येणाऱ्या 2025-26मध्ये 1,00,000 फ्लॅट घरं आम्ही पूर्ण करून त्या मालकांना सुपूर्त करू असं अर्थमंत्री म्हटल्या. आणखीन एक घोषणा झाली ती म्हणजे देशातले 50 टॉपचे जे काही टुरिस्ट साईट्स आहेत त्यांचं आम्ही डेव्हलपमेंट करू. स्टेटसोबत, राज्य सरकारांसोबत करू. राज्य सरकारांनी त्या टुरिस्ट सेंटरमध्ये जमीन द्यावी, त्या जमिनीवर हॉटेल्स उभारले जातील आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींची पूर्तता केंद्र सरकार करेल. तिथल्या युवकांना हॉस्पिटॅलिटी आणि पर्यटन या विषयामधलं कौशल्य प्रदान केलं जाईल. त्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना होमस्टे चालू करायचा असेल तर मुद्रा स्कीम खालती त्यांना आम्ही कर्ज पुरवठा करू. त्या सगळ्या टुरिस्ट सेंटरमध्ये ट्रॅव्हल कनेक्टिव्हिटीची सुविधा निर्माण केली जाईल. त्या ठिकाणी जे काही परदेशी प्रवासी येणार आहेत त्यांच्यासाठी ई व्हिसा किंवा व्हिसा फ्री एंट्री याचाही आम्ही विचार करू. आणि याशिवाय त्या टुरिस्ट सेंटरचं व्यवस्थापन, स्वच्छता, सुरक्षितता आणि मार्केटिंग यामध्ये जे राज्य सरकार चांगली कामगिरी करतील त्यांना आम्ही आर्थिक प्रोत्साहनसुद्धा देऊ असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. बुद्ध देवाची जी काही स्थानं आहेत त्या स्थानांचा समावेश प्रामुख्याने या योजनेमध्ये केला जातील असं अर्थमंत्री म्हटल्या. रिअल इस्टेटसाठी काय दिलं असा जो काही प्रश्न दर बजेटनंतर विचारला जातो, या सगळ्यांचा फायदा देशातल्या रिअल इस्टेटला होईल. टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनच्या बाबतीत खूप जास्त घोषणा या अर्थसंकल्पात झाल्या. किंबहुना त्या घोषणांच्या संख्येचा जर विचार केला तर टेक्नॉलॉजी आणि डिजिटलायझेशनचं हे बजेट होतं असं म्हटलं तरी हरकत नाही. त्यातल्या काही ठराविक घोषणा संक्षिप्त रूपात आपण बघू. नॅशनल सेंटर फॉर एक्सलन्स फॉर स्किलिंग, युवकांना कौशल्य प्रदान करण्यासाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारलं जाईल. मागच्या बजेटच्या भाषणात आपल्याला आठवत असेल अर्थमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की देशभरातले 1,000 IIT यांना आम्ही नवीन जास्त इम्प्रूव्ह आणि इंडस्ट्रीला उपयोगी असतील असे कोर्सेस डिझाईन करून देऊ आणि त्यासाठी 5 वर्षामध्ये 20,00,000 विद्यार्थ्यांना आम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये पारंगत करू. त्या सगळ्यांच्या मदतीसाठी अशी 5 सेंटर यावर्षी केंद्र सरकार उभे करणार आहे. सेंटर फॉर एक्सलन्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर एज्युकेशन, शिक्षण क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर केला जाईल यासंबंधीचं संशोधन आणि त्यासंबंधीचं कार्यक्रम निश्चित करण्यासाठी सेंटर उघडलं जाईल. 500 करोड रुपये त्यासाठी तरतूद झाली. 500 करोड रुपये ही कदाचित आपल्याला फार मोठं वाटत असेल, पण मागच्या आठवड्यात आपण बघितलं की चीनच्या एका डीप फेक स्टार्टअपने AIचं एक नवीन मॉडेल अतिशय स्वस्तातलं लॉन्च केलं आणि अमेरिकेमध्ये AIमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या एका कंपनीचं मार्केट मूल्य $600 अब्ज कमी झालं 1.5 दिवसामध्ये. इतकी AIची व्याप्ती आहे. 500 कोटी इतकी तरतूद अर्थमंत्र्यांनी त्यात केली. न्यूक्लिअर एनर्जी मिशननुसार 2047पर्यंत 100 गिगावॅट इतकी वीज निर्मिती ही अणुशक्तीपासून होईल आणि त्यासाठी
स्मॉल अँड मॉड्युलर रिॲक्टर जे आकाराने अतिशय कमी असतात, कमी जागेमध्ये कमी कालामध्ये मध्ये उभारले जाऊ शकतात आणि एकदा त्याचं फ्युएलिंग केलं म्हणजे एकदा त्याच्यामध्ये इंधन भरलं की पुढचे 5, 10, 15 वर्ष परत त्याच्यात इंधन भरावं लागणार नाही. असे जे काही SMR आहेत ते SMRमध्ये आम्ही गुंतवणूक करणार. खाजगी उद्योजकांचा त्यामध्ये सहभाग असेल आणि 2033पर्यंत किमान 5 SMR हे देशभरामध्ये आम्ही लागू. डीप टेकसाठी सुद्धा फंड ऑफ फंडची घोषणा झाली. डीप टेक याचा अर्थ नेक्स्ट जनरेशन स्टार्टअप जे आहेत, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, क्वांटम कॉम्प्युटिंग असेल, अशा गोष्टींमध्ये जे काही संशोधन करणार आहेत, व्यवसाय करणार आहेत, त्या स्टार्टअपसाठी स्वतंत्र फंड ऑफ फंड्स असेल. जिनी बँक उभारली जाईल. 10 लाख जर्म प्लास्म लाईन्ससाठी. जर्म प्लास्म याचा अर्थ असा आहे की कुठलंही वनस्पती किंवा प्राणी यांचा एखादा भाग हा त्यांचं उत्पादन करण्यासाठी, त्याच्यावर संशोधन करण्यासाठी किंवा त्यांचं संरक्षण करण्यासाठी जतन केला जातो. त्याला म्हणतात जर्म्स प्लास्म. असे 10 लाख जर्म्स प्लास्म म्हणजे 10 लाख वनस्पती आणि प्राण्यांचे DNAचे नमुने हे त्या ठिकाणी साठवणूक केली जाईल. कारण काय? तर फ्युचर फूड सिक्युरिटीसाठी. भविष्यामध्ये कदाचित अन्नधान्यांची संरचना बदलेल आणि जे पौष्टिक अन्नधान्य आज सहज उपलब्ध आहे, भविष्यात कदाचित जेनेटिकली मॉडिफाईड असलेलं अन्नधान्य आपल्याला खावं लागेल. ती परिस्थिती टाळण्यासाठी या ठिकाणी घोषणा झाली. नॅशनल डिजिटल रिपॉझिटरी ऑफ इंडियन नॉलेज, भारतीय परंपरागत ज्ञान डिजिटल स्वरूपातमध्ये कन्व्हर्ट केलं जाईल आणि ते सगळ्यांना एका ठिकाणी उपलब्ध केलं जाईल. भारतीय भाषा पुस्तक स्कीम, भारतामध्ये सगळ्या भाषेमध्ये जी काही शाळेची आणि महाविद्यालयाची पुस्तकं आहेत, ती पुस्तकं डिजिटलाइज केली जातील आणि एका ठिकाणी उपलब्ध होतील, जेणेकरून देशामधला कुठलाही विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक हे त्या भाषेतलं कुठलंही पुस्तक ॲक्सेस करू शकतील. अटल टिंकरिंग लॅब्स, 50,000 सरकारी शाळांमध्ये प्रयोगशाळा तयार केल्या जातील आणि त्या प्रयोगशाळेच्या द्वारे त्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची उत्सुकता, नवीन काहीतरी तयार करण्याची इच्छा आणि एकूणच सायन्सविषयी त्यांची जाणीव वाढवण्याचा प्रयत्न केला जाईल. 2047मध्ये विकसित भारत करण्यासाठी आज जन्मलेली व्यक्ती ही त्यावेळी 22 वर्षाची असेल. त्यामुळे या 22 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांची विज्ञानाची समज वाढवण्याकरता हा सगळा उपाय केला जाईल. या सगळ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केल्या. शेवटची जी घोषणा केली ती रिफॉर्म्सची. नवीन इन्कम टॅक्स बिल पुढच्या आठवड्यात संसदेमध्ये सादर केलं जाईल असं अर्थमंत्री म्हटल्या आणि तो आठवडा कालपासून सुरू झाला. नवीन इन्कम टॅक्स बिल हे आत्ता आहे तो इन्कम टॅक्स हा आणखीन सुलभ, समजायला सोपा आणि अंमलबजावणीसाठी सहज शक्य असेल असा असेल. त्यांनी असं म्हटलं की न्याय हे नवीन इन्कम टॅक्स कायद्याचं बेसिस असेल, पाया असेल. त्यांनी एक व्याख्या वापरली, ट्रस्ट फर्स्ट स्क्रुटिनी लेटर. म्हणजे करदात्यांवर आम्ही आधी विश्वास ठेवू आणि मग जर त्या विश्वासाला तडा गेला असं आमच्या लक्षात आलं तर मग त्याची तपासणी करू. हे या नवीन कायद्याचं पाया असेल. नवीन कायदा हा चॅप्टर आणि शब्द 50% कमी असतील. म्हणजे आत्ता जे काही इन्कम टॅक्स हे इथं पुस्तक बुद्धावर ठेवलेलं आहे, हे एवढं जे मोठं पुस्तक आहे त्याच्यातले चॅप्टर्स आणि शब्द हे 50% कमी होतील. म्हणजे ते वाचायला सोपायला समजा जाईल. याच्यामध्ये टॅक्स सर्टन्टी असेल, लिटिगेशन्स होणार नाहीत याचा आम्ही विचार करू. अर्थात या सगळ्या गोष्टी कितपत शक्य होतील. इथं जे चार्टर्ड अकाउंटंट बसलेत ते सगळे हसताना दिसत आहेत मला, कारण हीच गोष्ट 2017 साली GSTच्या बाबतीत आपण ऐकली होती आणि आता GSTची काय परिस्थिती आहे आपण सगळेजण जाणवतो. तरी पण आणखीन आपण आशा करूया की हा इन्कम टॅक्स कायदा आपल्यासाठी सुखकारक असेल. याशिवाय नॉन फायनान्शियल सेक्टरमध्ये रिफॉर्म्स करण्यासाठी हाय लेवल कमिटी स्थापन केली जाईल नॉन फायनान्शियल सेक्टरमध्ये, की ज्या ठिकाणी इन्स्पेक्शन आणि कंप्लायन्स सोपं केलं जाईल. ट्रस्ट बेस्ड इकॉनॉमिक गव्हर्नन्स हा त्याचा पाया असेल. सेंट्रल KYC रजिस्ट्रीची सुद्धा घोषणा झाली. विविध बँकांमध्ये विविध ठिकाणी आपल्याला आपलं KYCचे डॉक्युमेंट दरवेळी सही करून द्यावे लागतात. कदाचित या पुढच्या आर्थिक वर्ष संपताना हे सगळं इतिहास जमा होईल.
एकच KYCचा आपला नंबर असेल किंवा KYCचा काहीतरी ॲड्रेस असेल, तो ॲड्रेस बँकेला दिला की आपले KYCचे सगळे डॉक्युमेंट्स हे त्या बँकेला ॲक्सेस करता येतील. 2025 कॅलेंडर इयरमध्येच आम्ही याची सुरुवात करू असं अर्थमंत्री म्हटल्या. भारत ट्रेड नेट याची सुद्धा घोषणा झाली. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा प्लॅटफॉर्म असेल. आज आपल्यापैकी जे निर्यात करतात त्यांना माहिती आहे की निर्यातीच्या प्रत्येक कन्साइनमेंटसाठी बँकेकडे, कस्टमकडे, सरकारकडे खूप कागद आपल्याला दरवेळी सादर करावी लागतात आणि ती बऱ्याच वेळा प्रिंटेड फॉर्ममध्ये द्यावी लागतात. भारत ट्रेड नेटमध्ये इंटरनॅशनल ट्रेड डॉक्युमेंटेशन आणि त्याचबरोबर फायनान्शियल सोल्युशन म्हणजे निर्यातीसाठी जर वित्तपुरवठा आवश्यक असेल तर तीही सोय या स्ट्रक्चरमध्ये असेल, जेणेकरून निर्यात जास्तीत जास्त सुलभ होईल आणि भारतामधल्या निर्यातीमध्ये मागच्या 3 महिन्यामध्ये जी घट झालेली आहे ती कमी होईल. प्रत्येक अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मी हे म्हणतो की द डेव्हिल इज इन डिटेल्स. अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांचं भाषण म्हणजे अर्थसंकल्प नाही. कारण अर्थसंकल्पाच्या आपल्या भाषणामध्ये काय अंतर्भूत करायचं, कशावर बोलायचं, कुठली कवीची कुठल्या ओव्या किंवा श्लोक उद्युक्त करायचा हे अर्थमंत्री ठरवू शकतात. परंतु त्या अर्थसंकल्पासोबत संसदेमध्ये जे प्रत्यक्ष आय आणि व्यय पत्रक सादर होतं, पुढच्या 12 महिन्यामध्ये केंद्र सरकार कशा पद्धतीने कर गोळा करणार आहे, कशा पद्धतीने उत्पन्न कमवणार आहे आणि कशा पद्धतीने कुठल्या गोष्टींसाठी खर्च करणार आहे, खरे डिटेल्स, खरा डेव्हिल हा त्या डिटेल्समध्ये असतो. आणि म्हणून दरवर्षीप्रमाणे काही ठराविक आकडे मी आपल्यासमोर यावर्षी मांडू इच्छितो. पहिला जो कॉलम आहे तो ॲक्च्युअल 2023-24 हे जे मागचं वर्ष संपलं त्या वर्षभरामधला ॲक्च्युअल आकडे आहेत. दुसरा कॉलम आहे जे चालू वर्ष चाललेलं आहे 2024-25 जे अजून संपायचं बाकी आहे, परंतु बजेट एस्टिमेटनुसार इतक्या आकड्यांपर्यंत सरकार पोहोचेल. आणि शेवटचा जो कॉलम आहे तो पुढच्या वर्षासाठी सरकारने जो अंदाज केलेला आहे. टॅक्स रेव्हेन्यू सन 2024-25 चालू वर्षामध्ये 25,57,000 कोटी आहे. पुढच्या वर्षामध्ये तो 28,37,000 कोटी असेल. ही वाढ 10.97% आहे. कराच्या संकलनामध्ये कलेक्शनमध्ये 2 पद्धतीने वाढ होते. एक, महागाई वाढते म्हणून करांचं संकलन आपोआप वाढतं. जी गोष्ट मागच्या वर्षी 100 रुपयाला होती आणि ज्याच्यावर समजा 10% टॅक्स होता ती आता 110ला झाली महागाईमुळे, त्याच्यावरचा 10% टॅक्स हा आपोआप महागाईमुळे 10% वाढतो. आणि दुसरा, करदाते वाढतात. करदात्यांचं प्रत्यक्ष उत्पन्न वाढतं किंवा उत्पादन वाढतं आणि म्हणून कराच्या संकल्पनामध्ये वाढ होते. त्यामुळे टॅक्स रेव्हेन्यूमध्ये जी वाढ होते त्याचे खरे 2 वेगळे प्रकार केले पाहिजे की महागाईच्या दराने किती वाढ झाली आणि त्यापेक्षा जास्त काही वाढ आहे का. आपल्या देशामध्ये महागाईचा दर हा साधारणतः 6-7% आहे आणि कर संकल्पनामध्ये वाढलेली वाढ ही 10.97 म्हणजे साधारणतः 11% आहे. याचा अर्थ पुढच्या वर्षी सरकारचं जे टॅक्स कलेक्शनचं उत्पन्न आहे ते महागाईमुळे 7% आणि करदात्यांची संख्या देशातलं उत्पादन वाढल्यामुळे 4% होईल असा त्याचा अंदाज आहे. त्याचे एक टप्पा आपण खालती जाऊ. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर सरकारने टॅक्स माफी दिली. वैयक्तिक करदात्यांना पुढच्या वर्षी 12 लाखपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाही. त्यापेक्षा जास्त ज्याचं उत्पन्न आहे त्यालासुद्धा टॅक्समध्ये सूट दिली. आणि ही सगळी सूट किती आहे? 1 लाख कोटी रुपयाची आहे. अर्थमंत्री असं म्हटले की ही जी काही सूट आम्ही दिली त्यामुळे पुढच्या वर्षी वैयक्तिक करदात्यांपासून आमचं कराचं संकलन हे 1 लाख कोटी रुपयांपेक्षा कमी असेल. हा एक आकडा मनात ठेवा, लक्षात ठेवा. एकूण कर उत्पन्नामध्ये इन्कम टॅक्स असतो, GST असतो. इन्कम टॅक्समध्ये कॉर्पोरेशन टॅक्स असतो आणि अदर दॅन कॉर्पोरेशन टॅक्स असतो. म्हणजे इन्कम टॅक्समध्ये कंपनीपासून मिळणारा कर वेगळा दाखवलेला असतो आणि कंपनीच्या व्यतिरिक्त बहुसंख्याने वैयक्तिक कर्जदार किंवा काही पार्टनरशिप फर्म असतील यांच्यापासून मिळणारा कराचा आकडा वेगळा असतो. इंडिव्हिज्युअल आणि पार्टनरशिप फर्म यांच्यापासून चालू आर्थिक वर्षात आयकराची रक्कम 12,57,000 कोटी रुपये आहे. या ठिकाणी लिहिलेली नाही. आणि पुढच्या वर्षी ही रक्कम 14,38,00,000 रुपये होणार आहे. म्हणजे ह्या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी वैयक्तिक करदात्यांकडून
गोळा होणाऱ्या आयकराची रक्कम 1,45,000 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे आणि 1,00,000 कोटी सोडून ही 1,45,000ची वाढ आहे. म्हणजे प्रत्यक्ष वैयक्तिक करदात्यांकडनं जो कर गोळा करणार आहे त्यामधली वाढ अपेक्षित धरलेली आहे 2,45,000 कोटी. ही या वर्षीच्या रकमेच्या 20% आहे. आणखीन काही आकडेवारी मी आपल्याला सांगतो. मागच्या वर्षी राज्यसभेमध्ये सरकारने असं सांगितलं की आर्थिक वर्ष 23-24 यासाठी आपल्या देशामध्ये एकूण 8,09,00,000 वैयक्तिक करदात्यांनी रिटर्न भरलं. 8,09,00,000. याच्यातल्या 4,90,00,000 करदात्यांनी एकही पैसा कर भरला नाही, नील रिटर्न भरलं. म्हणजे प्रत्यक्ष कर भरणारे आर्थिक वर्ष 23-24 साठी वैयक्तिक करदाते होते 3,19,00,000. एवढ्याच लोकांनी आपल्या देशामध्ये 145 कोटीपैकी 3,19,00,000 वैयक्तिक करदात्यांनी प्रत्यक्ष आयकराचा भरणा केला. पुढच्या वर्षी 12 लाखपर्यंतच्या उत्पन्नाचं असलेले आयकराचे करदाते एकही रुपया कर भरणार नाहीत. अंदाज असा आहे की 90% करदाते कर भरणार नाहीत. 90% जाऊ द्या, आपण 70% धरू. याचा अर्थ 3,19,00,000 करदात्यांपैकी 70% करदाते पुढच्या वर्षी आयकर भरणार नाहीत. म्हणजे सन 2025-26 या वर्षासाठी 145 कोटी लोकसंख्येच्या या अतिशय भव्य दिव्य देशामध्ये प्रत्यक्ष आयकर भरणारे करदाते किती असतील? 1 कोटी. फक्त 1 कोटी असतील. कुठल्याही पद्धतीने विचार केला तर ही अपेक्षित परिस्थिती असूच नये. याच्याही पुरत आणखीन एक आकडा सांगतो की दरवर्षी आपल्या देशातनं देश सोडून जाणाऱ्या अब्जावधींची संख्या ही 4 आकड्यामध्ये आहे, 5 आकड्यामध्ये आहे. अंदाज असा आहे की मागच्या वर्षी 23,000 अब्जाधीश आपला देश सोडून कायमचे परदेशात गेले. हे या 1 कोटीमध्येच होते. अब्जाधीश होते म्हणजे ते करत भरतच होते. ही जर परिस्थिती झाली तर कदाचित काही वर्षांनी करदातेच राहणार नाहीत. त्यामुळे कितपत या ठिकाणी हे सगळे आकडेवारी आपल्याला काय सांगते, भयावह चित्र आहे. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर 36,98,000 कोटीवरनं 39,44,000 कोटी. वाढ किती आहे? 6.66%. महागाई 7%, वाढ 6.66%. याचा अर्थ आजच्या इतकाच खर्च पुढच्या वर्षी सरकार महसुली बाबींवर करणार आहे. कुठल्याही खर्चामध्ये वाढ होणार नाही. महागाईने जेवढी वाढेल तेवढीच वाढ अपेक्षित आहे. कॅपिटल एक्सपेंडिचरचा एकूण खर्च हा 13,18,000 कोटी होता, तो 15,48,000 कोटी झाला. तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये जे आकडे ऐकलेले होते त्या आकड्यांमध्ये केंद्र सरकार राज्य सरकारांना भांडवली खर्चासाठी जी निधी देतो त्याचा समावेश नाही. त्यामुळे असं दिसतं की मागच्या वर्षी फक्त केंद्र सरकारचा भांडवली खर्च हा 11,11,000 कोटी होता. पुढच्या वर्षी तो 11,20,000 कोटी. म्हणजे काहीच सरकारने भांडवली खर्चात वाढ केली नाही. प्रत्यक्षात केंद्र सरकारने स्वतःच्या भांडवली खर्चाच्या तरतुदीमध्ये वाढ केली नाही, परंतु राज्य सरकारांना जी काही भांडवली खर्चासाठी निधी वर्ग केला जातो त्यामध्ये मात्र भरपूर वाढ केली. GDPचा विचार केला तर 4.07% कॅपेक्स होता मागच्या वर्षी. पुढच्या वर्षी तो 4.34% झाला. फिस्कल डेफिसिट हा 4.8% GDPच्या या वर्षी आहे. पुढच्या वर्षी तो 4.4% होईल. टोटल बॉरोईंग्स जे आहे हे सरकारचं 15,69,000 कोटी होतं, ते पुढच्या वर्षी 15,58,000 कोटी. म्हणजे मागच्या वेळीपेक्षा पुढच्या वर्षी केंद्र सरकार कमी कर्ज उचलणार आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकार जर कमी कर्ज उचलणार असेल तर आपल्या सगळ्यांना कर्ज उचलण्यासाठी जास्त निधी शिल्लक राहील. व्याजाचे दर वाढणार नाहीत. महागाईसुद्धा कमी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या आकडेवारीचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की गेले 3 वर्ष केंद्र सरकार GDPच्या वाढीसाठी भांडवली खर्चामध्ये वाढ करत होतं. यावेळी मात्र केंद्र सरकारने खाजगी खर्चाच्या वाढीसाठी सुद्धा या अर्थसंकल्पातनं प्रोत्साहन दिलेलं आहे. फरक असा आहे की GDP मल्टीप्लायर या दोघांचा वेगळा आहे. GDP मल्टीप्लायर याचा अर्थ
₹1 सरकारने खर्च केला तर GDP किती वाढतो? सरकारने भांडवली खर्च केला किंवा कुठलाही भांडवली खर्च ₹1 झाला तर GDP ₹2.10 ते ₹2.50 वाढतो. परंतु खाजगी आम्ही रोजच्या जीवनावर ₹1 खर्च केला तर GDP ₹1 वाढतो. त्यामुळे सरकारला जर GDP वाढवण्यासाठी काही खर्च करायचा असेल तर सरकारने तो कॅपेक्सवर करायला पाहिजे. खाजगी लोकांच्या उपभोगासाठी सरकारने काही विशेष प्रोत्साहन देणं हे GDPसाठी काही फारसं फायद्याचं ठरणार नाही. पण सरकारने तो उद्देश ठेवला असा मात्र त्या ठिकाणी आपल्याला चित्र दिसतं. इन्कम टॅक्समध्ये सगळ्यात मोठी जी घोषणा झाली ती म्हणजे 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नाला करमाफी आणि इन्कम टॅक्सचे स्लॅब्स बदलले. हे फक्त नवीन टॅक्स रिजिमचे स्लॅब्स आहेत, जुन्या टॅक्स रिजिमच्या स्लॅबमध्ये बदल झालेला नाही. हे सगळे स्लॅब्स तुम्ही वाचलेले आहेत, बघितलेले आहेत. याही ठिकाणी काही गोष्टी माझ्या मनाला खटकल्या ते मी तुमच्या नजरेसमोर मांडतो. याचा अर्थ असा आहे की सन 2025-26मध्ये ज्या करदात्याचं करपात्र उत्पन्न 12 लाख रुपये आहे तो कर भरणार नाही. ज्याचं उत्पन्न 24 लाख रुपये आहे त्याला पुढच्या वर्षी करामधली सूट ही 1,10,500 रुपये आहे. ज्याचं उत्पन्न 24 लाख रुपये आहे त्याच्या करामधली बचत ही 1,10,500 रुपये आहे. याचा अर्थ 9,000 रुपये महिना हे 24 लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्याला मिळणार आहे. लाडकी बहीणला मात्र फक्त 1,500 रुपये महिना आहे. लाडकी बहीणला 1,500 रुपये महिना आहे आणि 24 लाख रुपये उत्पन्न असलेल्या करदात्याला 9,000 रुपये महिना आहे. खरंच एवढी मोठी सूट देण्याची गरज होती का? इलेक्शनचा विचार करून घोषणा झाली असं म्हटलं तर इलेक्शन तर होऊन गेलं. दिल्लीच्या इलेक्शनसाठी केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये एवढी मोठी घोषणा केली असेल याच्यावर माझा विश्वास नाही. केवळ 53 लाख करदाते मतदार दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी काही केलं असेल याच्यावर माझा विश्वास नाही. आपल्या देशाचं सरासरी उत्पन्न 2,38,000 आहे. पर कॅपिटा इन्कम 2,38,000 आहे. याचा अर्थ पुढच्या वर्षी सरासरी उत्पन्नाच्या 5 पट उत्पन्न असलेला माणूससुद्धा इन्कम टॅक्स भरणार नाही. 7 लाखाची मर्यादा 12 लाख रुपयापर्यंत वाढवली, ती 8 लाखपर्यंत वाढवली असती, 9 लाखपर्यंत वाढवली असती, फार फार तर 10 लाख रुपये केली असती, तरी या सगळ्यांनी भाजपलाच मतदान केलं असतं. भाजपलाच मतदान केलं असतं. मग 12 लाख रुपयापर्यंत मर्यादा वाढवली, 1 लाख कोटी रुपयांचा निधी सोडून दिला. त्यापेक्षा 50,000 पर्यंत सूट दिली असती, 50,000 कोटी रुपयापर्यंत, आणि उरलेले 50,000 कोटी रुपये इतर कारणासाठी वापरले असते. कुठल्या कारणासाठी? मनरेगाची चालू वर्षाची तरतूद 86,000 कोटी आहे. पुढच्या वर्षी मनरेगाची तरतूद 86,000च कोटी आहे. किसान सन्मान योजनेसाठी मागच्या वर्षी 62,000 कोटी खर्च झाले, पुढच्या वर्षीची तरतूद 62,000च कोटी आहे. हे जर 50,000 कोटी रुपये 12 लाखाची सूट कमी करून सरकारने बचत केले असते आणि ते किसान सन्मान योजनेअंतर्गत 2-2.25 कोटी शेतकऱ्यांना किंवा मनरेगाच्या अंतर्गत जवळपास 22 ते 25 कोटी कामगारांना जर दिले असते तर सरकारचं खाजगी खर्च, उपभोग खर्च वाढवण्याचं उद्दिष्टही सफल झालं असतं आणि कदाचित आत्ता उत्पन्नामधली जी तफावत भारतामध्ये, संपत्तीमधली जी तफावत भारतामध्ये दिसते ती कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग झाला असता. 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर जी करमाफी आहे ती या टॅक्स रिबेटमुळे आहे. प्रत्यक्षात 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर पुढच्या वर्षी 60,000 रुपये कर येतो आणि सेक्शन 87A नुसार 60,000 रुपयापर्यंतच्या आयकरातनं सूट मिळणार आहे. म्हणून 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही. ही सूट 12 लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर आहे. ज्या करदात्याचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त असेल त्याला 87A ची 60,000 रुपयाची सूट मिळणार नाही आणि 4 लाखापासूनच्या मागच्या मध्ये आपण जी काही स्लॅब बघितली त्या स्लॅबनुसार त्याला संपूर्ण टॅक्स भरावा लागेल. प्रश्न असा होतो की ज्याचं 12 लाखापासून 10, 15, 20 हजारांनी उत्पन्न वाढलेलं आहे, ज्याचं उत्पन्न 10,000 आहे म्हणजे 12 लाख 10,000 आहे,
त्याला 87A रिबेट मिळणार नाही. मग त्याला किती टॅक्स लागेल, तर तो जवळपास 63,000 रुपये टॅक्स लागेल. म्हणजे 12 लाखापेक्षा त्याचं उत्पन्न वाढलं 10,000, पण त्याचा टॅक्स किती रुपयाने वाढला, 63,000 रुपयाप्रमाणे. असं होऊ नये म्हणून जोपर्यंत 12 लाख रुपयापर्यंत वाढलेलं उत्पन्न हे वाढलेल्या टॅक्सपेक्षा कमी आहे, तोपर्यंत तो टॅक्स कमी केला जातो. त्याला म्हणतात मार्जिनल रिलीफ, तो दिला जाईल. आणखीन एका गोष्टीचं खुलासा मी या ठिकाणी करू शकतो. मागच्या वर्षी असं झालेलं होतं की हा 87A रिलीफ हा कायद्याच्या 112A उपकलम 6 मध्ये असं म्हटलेलं आहे की लॉंग टर्म कॅपिटल गेन, जो ट्रेडेड शेअर्स, शेअर मार्केटवर शेअर विकून मिळालेला आणि इक्विटी म्युच्युअल फंडाचे युनिट्स विकून मिळालेला लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 87A रिबेट मिळणार नाही. परंतु मागच्या वर्षी मध्येच सरकारने आपल्या इन्कम टॅक्स रिटर्नच्या युटिलिटीमध्ये बदल केला आणि लॉंग टर्मच्या सोबत शॉर्ट टर्म कॅपिटल गेनला सुद्धा 87A रिबेट देणं बंद केलं. करदात्यांचं नुकसान झालं. करदाते कोर्टात गेले. हायकोर्टाने सांगितलं की जे कायद्यात नाही ते तुम्हाला युटिलिटीमध्ये करता येणार नाही आणि म्हणून 15 जानेवारीपर्यंत रिटर्न अपडेट करण्याची मुदत वाढली आणि हा सगळा घोळ झाला. अर्थमंत्री ही तरतूद करताना दोनदा ते वाक्य बोलल्या की 87A रिलीफ हा लॉंग टर्म कॅपिटल गेनच्या इन्कमला मिळणार नाही, तो सोडून मिळणार आहे. त्यामुळे ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे. चॅरिटेबल ट्रस्टसाठी एक महत्त्वाची घोषणा झाली की चॅरिटेबल ट्रस्टला इन्कम टॅक्स कायद्यानुसार रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे. ते रजिस्ट्रेशन दर 3-5 वर्षांनी रिन्यू करून घेतलं पाहिजे. हे रिन्यू करत असताना तो जो ॲप्लिकेशन सबमिट होतो त्या ॲप्लिकेशनमध्ये जर काही अपूर्णता असेल तर ती अपूर्णता आहे म्हणून तो ॲप्लिकेशन रिजेक्ट केला जात होता. त्या चॅरिटेबल ट्रस्टला तो ॲप्लिकेशन दुरुस्त करण्याची कुठलीही संधी न देता अर्थमंत्री असं म्हटलं की ॲप्लिकेशन इनकम्प्लीट आहे, या कारणाने आम्ही आता तुमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करणार नाही. त्या ट्रस्टला सूचना दिली जाईल, तो अर्ज दुरुस्त करून घेतला जाईल आणि मग पुढे त्याचा विचार होईल. तसंच हे रजिस्ट्रेशन जे आता 5 वर्षासाठी होतं आणि दर 5 वर्षांनी रिन्यू करण्याची आवश्यकता होती, तर असे पब्लिक ट्रस्ट की ज्यांचं मागच्या 2 वर्षातले ग्रॉस इन्कम टोटल रिसीट्स 5 कोटीपेक्षा कमी आहेत, म्हणजे आकाराने छोटे असलेले ट्रस्ट, यांना हे रजिस्ट्रेशनची मुदत आता 5 वर्षापासून 10 वर्ष केली गेली. म्हणजे 5 वर्षांनी त्यांना रिन्युअल करायची गरज नाही, 10 वर्षांनी त्यांनी डायरेक्ट रिन्युअल करून घ्यायचं आहे. सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टीच्या बाबतीत खुलासा झाला. सेल्फ ऑक्युपाईड प्रॉपर्टी याचा अर्थ करदाता ज्या घरात राहतो त्या घराचं मूल्य 0 समजलं जातं आणि अशा 2 घरांचं 0 मूल्य ऑप्शन घेण्याची त्याला सोय असते. मात्र ते घर सेल्फ ऑक्युपाईड होण्यासाठी एक तर त्याने स्वतःने किंवा कुटुंबाने त्या घरात राहिलं पाहिजे किंवा त्याचा व्यवसाय, नोकरी, कामधंदा दुसऱ्या शहरात आहे म्हणून तो ते घरमध्ये राहू शकत नाही, ही अट त्याने पूर्ण केली पाहिजे. सरकारने आता ही अट काढून टाकली. त्यामुळे तुमचा कामधंदा, व्यवसायाचं ठिकाण दुसऱ्या शहरात असेल आणि घर दुसऱ्या शहरात असेल तरीसुद्धा ते घर तुम्हाला सेल्फ ऑक्युपाईड म्हणून सिलेक्ट करता येईल. त्याची नील व्हॅल्यू होते आणि त्याच्यावर टॅक्स भरावा लागत नाही. अपडेटेड रिटर्न. सरकारने 2 वर्षापूर्वी असं म्हटलं की जर इन्कम टॅक्सचं रिटर्न एखाद्या करदात्याने भरलं आणि मग त्याच्या करदात्याच्या लक्षात आलं की काही उत्पन्न आपलं दाखवायचं राहून गेलेलं आहे नजर चुकीने, तर सरकारी कारवाईची वाट न बघता पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्ही ते रिटर्न अपडेट करा. आणि ते अपडेट करण्याची मुदत 24 महिन्याची होती. अर्थात ते रिटर्न अपडेट करत असताना काही अटी होत्या आणि त्या वाढीव उत्पन्नावर जेवढा काही टॅक्स येईल त्या टॅक्सच्या व्यतिरिक्त ॲडिशनल टॅक्स भरण्याची बंधन होतं. आता ही 24 महिन्याची मुदत सरकारने 48 महिन्यापर्यंत केली. म्हणजे जर उत्पन्न सुटलं असेल तुमचं तर तुम्ही कुठल्याही वर्षाचं अपडेटेड रिटर्न 48 महिने 4 वर्षापर्यंत भरू शकता. जर ते 12 महिन्यात भरलं तर ॲडिशनल टॅक्स, एखाद्याचं उत्पन्न 10 लाखाचं त्याने रिटर्न भरलं आणि मग अपडेटेड रिटर्न 12 लाखाचं भरलं तर 2 लाखावर जो टॅक्स येतो त्याच्या 25% ॲडिशनल टॅक्स त्याने भरायचा आहे. 12 ते 24 महिन्यात भरलं तर 50%, 24 ते 36 महिन्यात भरलं तर 60%, 36 ते 38 महिन्यात भरलं तर 70%. ट्रस्ट फर्स्ट स्क्रुटिनी लेटर. प्रामाणिकपणे उत्पन्न सुटलं आहे, तुम्ही ॲडिशनल टॅक्स भरून जर ते अपडेटेड रिटर्न केलं
तर त्याच्यावर कारवाई होणार नाही. अर्थात याला काही अटी आहेत, त्या अटींची माहिती आपण घेतली पाहिजे. TDSच्या लिमिट्समध्ये बदल झाले. 94A इंटरेस्ट सिनियर सिटीजनसाठी 50,000ची लिमिट 1 लाख झाली. अदर दॅन सिनियर सिटीजनसाठी बँकेकडनं जर इंटरेस्ट मिळणार असेल तर 40,000ची लिमिट 50,000 झाली. बँकेच्या व्यतिरिक्त सिनियर सिटीजनच्या व्यतिरिक्त व्याज मिळणार असेल तर 5,000ची लिमिट 10,000 झाली. कंपनीकडनं डिव्हिडंड मिळताना आता याच्यापुढे 10,000पेक्षा जास्त डिव्हिडंड असेल तरच TDS कापला जाईल. इन्शुरन्स कमिशन, अदर कमिशन 20,000पेक्षा जास्त असेल तर TDS कापला जाईल. रेंट, जर कुठल्याही प्रॉपर्टीचं रेंट हे एखादी व्यक्ती 2,40,000 दरवर्षीप्रमाणेपेक्षा जास्त पे करत असेल तर TDS कापून घेतला पाहिजे. आता ही पर ॲनमची लिमिट पर मंथ केली, 50,000 रुपये पर मंथ. याचा अर्थ कदाचित असं होऊ शकेल 50,000 पर मंथ म्हणजे 6 लाख रुपये नाही. 6 लाख रुपये नाही. उदाहरणार्थ समजा मी एखादं घर भाड्याने घेतलं, दुकान भाड्याने घेतलं आणि सप्टेंबरपासून 60,000 रुपये भाडं द्यायला लागलो, डिसेंबरपासून भाडं द्यायला लागलो, तर वर्षाचे 6 लाख होणार नाही, म्हणून TDS कापायचा नाही असं नाही. 50,000 रुपये पर मंथ. त्यामुळे एका महिन्याचं भाडं ज्या महिन्यात 50,000पेक्षा जास्त जाईल त्या महिन्यात आता TDS कापला पाहिजे. प्रोफेशनल टेक्निकल फीजसाठी 30,000 रुपयाची मर्यादा 50,000 रुपयामध्ये झाली आहे. परंतु 2 तरतुदी अत्यंत महत्त्वाच्या झाल्या. सेक्शन 206C1H तुम्हाला माहिती आहे की एखादा करदाता जर माल विकत असेल आणि त्याने दुसऱ्या करदात्याला वर्षभरामध्ये विकलेल्या मालाची किंमत 50 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याच्यावर 0.1%ने TDS कापून घेतला पाहिजे. अशीच तरतूद खरेदीची पण होती. जो करदाता 50 लाखापेक्षा जास्त माल खरेदी करतो त्याने त्या पुरवठादारासाठी TDS कापला पाहिजे. आता बऱ्याच वेळा असं होतं की A आणि बीला 50 लाखापेक्षा जास्त माल विकतो, म्हणजे A कडनं 50 लाखापेक्षा जास्त माल घेतो, त्या दोघांनाही TDS कापावा लागत होता. मग सरकार असं म्हटलं की त्यापैकी खरेदीदाराने ते डिक्लेरेशन दिलं तर विक्रीदाराने त्याच्यावर TDS कापायचा नाही. सरकारने आता हे कॅन्सल करून टाकलं. त्यामुळे 1 एप्रिल 2025 पासून सेल ऑफ गुड्सवर TDS कापण्याची आवश्यकता नाही. सेल ऑफ परचेसवर मात्र TDS कापण्याची तरतूद तशीच आहे. त्याचप्रमाणे सेक्शन 206AB 206CA यामध्ये असं म्हटलं होतं की TDS कापत असताना ज्याचा तुम्ही TDS कापतात त्याने जर मागच्या वर्षाचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नसेल तर तुम्ही जास्तीच्या दराने TDS कापला पाहिजे. म्हणजे पेमेंट करणं. उदाहरणार्थ कॉलेजचं उदाहरण घेऊ आपण की कॉलेज प्राध्यापकांना पगार देतं. कॉलेज प्राध्यापकांना पगार देत असताना जर प्राध्यापकांनी मागच्या वर्षाचं रिटर्न भरलं असेल तर रेग्युलर रेटने TDS कापायचा. त्यांनी रिटर्न भरलं नसेल तर जास्तीच्या रेटने TDS कापायचा. म्हणजे त्याने रिटर्न भरलं की नाही हे बघण्याची जबाबदारी कॉलेजवर आहे. कल्पना करा की स्टेट बँक आहे आणि स्टेट बँक आपल्या डिपॉझिटरला इंटरेस्ट पेड करते आहे. 8,000 शाखांमधल्या इतक्या सगळ्यांचं हे सगळं करणं इम्पॉसिबल होतं. ही तरतूद आता काढून टाकली. आता केवळ पॅन नसेल तर TDS जास्त रेटने कापावं लागेल. आणि पॅन नसेल याचा अर्थ आधार आणि बँक लिंक नसेल तरीसुद्धा जास्त रेटने TDS कापावं लागेल. एवढीच तरतूद आता शिल्लक राहिलेली आहे. फॉरेन रेमिटन्सवरच्या TDSमध्ये सुद्धा बदल झाला. एज्युकेशन पर्पजसाठी आपल्या मुलांना परदेशामध्ये इथं कर्ज घेऊन पैसे पाठवले असतील तर याच्या पुढे TCS कापावं लागणार नाही. सगळे रेमिटन्सेस कुठल्याही कारणासाठी परदेशात पैसे पाठवले असतील तर 5% TCS कापावं लागेल. फॉरेन टूर करण्यासाठी 10 लाखापर्यंतचा खर्च केलेला असेल तर 5% TCS कापावं लागेल. आणि जर परदेशी टूरचा खर्च किंवा एज्युकेशन आणि मेडिकलच्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी परदेशात पाठवलेली रक्कम ही 10 लाखापेक्षा जास्त असेल तर 20% TDS कापावं लागेल. ज्यांची पाल्य परदेशामध्ये शिक्षण घेत आहे त्यांच्यासाठी ही गोष्ट जास्त चांगली आहे. शेवटची जी काही साईड असते ती म्हणजे बजेट अँड युअर इन्व्हेस्टमेंट. पुढच्या वर्षामध्ये अंदाज असा आहे की रुपी विल डेप्रिसिएट. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 90 ते 93 पर्यंतच्या दरापर्यंत पुढच्या काही महिन्यांमध्ये रुपयाची किंमत जाऊ शकते. त्यानंतर ती स्थिर होईल, कमी होण्याची शक्यता नाही. कमी झाली तर एखादा रुपया कमी होईल. त्यामुळे परदेशी डॉलरवर किंवा इतर चलनामध्ये तुमचा जो काही गुंतवणूक खर्च असतील ते खर्च तुम्हाला मॅनेज करावे लागतील. भारतामध्ये महागाई अद्यापही कमी होणार नाही. महागाईचा आत्ताचा जो काही 5-5.5% दर आहे तो कदाचित कायम राहील. आणि म्हणून रिझर्व्ह बँकेतर्फे
व्याजाच्या दरामध्ये पण कपात केली जाणार नाही असा माझा अंदाज आहे. खरं तर रिझर्व्ह बँकेची याच आठवड्यामध्ये बैठक आहे आणि असं म्हटलं जातं की किमान 0.5% आणि जास्तीत जास्त 0.5% रिझर्व्ह बँक व्याजदरामध्ये कपात करेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदराची कपात केली की आपले EMIचे हप्ते कमी होतात, महागाई कमी होते. म्हणून रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरातली वाढ आणि कपात ही आपल्या दृष्टीने जास्त बघण्यासारखी गोष्ट असते. जरी या मीटिंगमध्ये रिझर्व्ह बँकेने व्याजाच्या दरात कपात केली तरी माझा अंदाज असा आहे की जोपर्यंत पुढचा मान्सूनची स्थिती निश्चित होत नाही तोपर्यंत रिझर्व्ह बँक कदाचित व्याजदरामध्ये कपात करणार नाही. त्यामुळे महागाई कायम राहील, डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य आणखीन काही घटेल आणि व्याजदरात कपात होणार नाही. याचा विचार केला तर 1 वर्षासाठी कमी गुंतवणुकीसाठी आजही सोनं ही चांगली गुंतवणूक आहे. जुलै 2024मध्ये पण मी सांगितलं होतं, काल कदाचित सोन्याने 85,000चा भाव ओलांडला असावा. 1 ते 3 वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल तर बँकेच्या FD अजूनही चांगल्या आहेत. आज व्याजाचे दर जास्त आहेत, पुढचे समजा 1 वर्ष ते जास्त राहतील, नंतर व्याजाचे दर कमी व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे या वर्षभरामध्ये जर 3 किंवा 5 वर्षाची बँकेची मुदत ठेव तुम्ही ज्या व्याजदरामध्ये कराल तोच व्याजदर कदाचित भविष्यामध्ये तुम्हाला कायम राहील. 3 वर्षापेक्षा जास्त मुदतीचं गुंतवणूक करायची असेल, जोखीम घ्यायची तयारी असेल तर म्युच्युअल फंडामध्ये करा. जोखीम घ्यायची तयारी नसेल तर गव्हर्मेंट बॉन्ड्समध्ये करा. भविष्यामध्ये व्याजाचे दर कमी झाले तर गव्हर्मेंट बॉन्ड्सच्या किमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बिझनेसमॅनने तयार राहिलं पाहिजे. मला असं वाटतं की काही महिन्यानंतर आर्थिक प्रगतीचा वेग वाढणार आहे आणि व्यवसायामध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. आपला व्यवसाय वाढीचा जर आपण प्लॅनिंग आत्तापासून सुरू केलं तर योग्य संधीला आपण योग्य संधीचा फायदा घेण्यासाठी योग्य ठिकाणी असणार आहोत. या बजेटमध्ये फोकस कशावर होता तर या बजेटमध्ये पहिला प्राधान्याचा मुद्दा होता तो म्हणजे वित्तीय शिस्त पाळण्याचा. वित्तीय तूट 4.5% कमी करण्याचा ते अर्थमंत्र्यांनी केलं. सरकारचा भांडवली खर्च वाढवायचा जेणेकरून GDPची वाढीसाठी बूस्ट मिळेल तेही सरकारने केलं. खाजगी उपभोगाचा खर्च गेले कोविडनंतर वाढत नव्हता, विशेषतः अर्बन कन्झम्पशन, रुरल कन्झम्पशनमध्ये अपेक्षित इतकी वाढ आहे, पण शहरी भागामध्ये जे लोक राहतात ते पैसा खर्च करत नाही किंवा खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. 12 लाखपर्यंतच्या करमाफ उत्पन्न करून सरकारने तीही गोष्ट पूर्ण केली. सरकार कुठल्या गोष्टींवर कमी पडलं असं जर मला वाटतं ते म्हणजे सरकारने अद्यापही कृषी, जमीन आणि कामगार या 3 क्षेत्रातल्या सुधारणेंना हात घातलेला नाही. या 3 क्षेत्रांमधल्या भारतातल्या सुधारणा या पुढच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना असं म्हटलं जातं की देशाला जर 8% जास्त GDP ग्रोथ रेट अचीव करायचा असेल तर या 3 क्षेत्रांमधल्या गुंतवणूक सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे. दुर्दैवाने या मोदी सरकारच्या 3ऱ्या कालखंडातसुद्धा अद्यापही सरकारची मानसिक तयारी या सुधारणा करण्याची दिसत नाही. साहजिकच त्यासाठी राजकीय कारणं आहेत. त्या राजकीय कारणांवर मात करणं सरकारला शक्य झालं नाही. अर्थमंत्री 1 तास 15 मिनटं बोलल्या. मागच्या 8 त्यांच्या बजेट भाषणांपैकी हे सगळ्यात छोटं भाषण होतं. या भाषणामध्ये त्यांनी कुठल्याही सरकारी योजनेचा उल्लेख केला नाही, सरकारी योजनेमधल्या तरतुदीचा उल्लेख केला नाही. 50 लाख कोटी रुपयाचा सरकारचा खर्च आहे, पण या 50 लाख कोटी रुपयाच्या आय आणि व्ययमधल्या एकाही रकमेचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केला नाही. अर्थमंत्र्यांनी उल्लेख काय केला तर जवळपास 60-65 वेगवेगळ्या छोट्या मोठ्या योजनांचा उल्लेख केला. प्रत्यक्षात त्या योजना केंद्र सरकारच्या नाही, त्या मिनिस्ट्रीच्या आहेत. गव्हर्मेंट स्कूल्समध्ये वायफाय आम्ही देणार आहोत, हे केंद्र सरकारच्या दृष्टीने अर्थसंकल्पाच्या भाषणात बोलण्या इतकी महत्त्वाची गोष्ट आहे. ती त्या शिक्षण मंत्रालयाची गोष्ट आहे. अर्थमंत्री त्याविषयी काहीही बोलल्या नाहीत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मनरेगाची तरतूद 86,000 कोटीची 86,000 कोटीच आहे. ती का वाढली नाही याचं कारण जाणून घेणं हा तुमचा माझा अधिकार आहे. बजेट म्हणजे तो पुढच्या वर्षी सरकार ज्या पद्धतीने उत्पन्न गोळा करणार आणि ज्या पद्धतीने खर्च करणार तो संकल्प संसदेच्या मार्गाने देशापुढे मांडला जातो आणि संसदेतल्या खासदारांच्या तर्फे
देशाच्या जनतेचे त्याच्यावर संमती घेतली जाते. मग ज्या देशासाठी हा 50 लाख कोटीचा आयव्यय पत्रक देशापुढे मांडलं गेलं, त्यातल्या एकाही गोष्टीचा उल्लेख अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणामध्ये केला नाही. अर्थमंत्री फार कमी वेळ बोलल्या असं मी त्यांचं भाषण झाल्यावर घरात म्हटलं तर माझी पत्नी मला असं म्हणाली की महिला कमी बोलली तर याचा अर्थ बरंच काही त्यांनी सांगितलं नाही. आणि ते मला खरंच पटलं. अर्थमंत्री कमी बोलल्या याचा अर्थ बरंच काही त्यांनी आपल्याला सांगितलं नाही. अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये एकही अशी गोष्ट नाही की ज्याच्यावर तुम्ही सरकारवर टीका करू शकाल. 50 लाख रुपयाचा हिशेब मांडत असताना सरकारचा जो काही विचार आहे त्या विचाराबाबत विरोधी पक्षांचं किंवा इतर काही जणांचं मतभेद असणं स्वाभाविक आहे. ते असायलाही पाहिजे. सरकार म्हणेल की आम्ही ही तरतूद वाढवणार आहोत आणि कदाचित कोणाला ते पटणार नाही, हे असं घडणं स्वाभाविक आहे. परंतु 1 तास 15 मिनिटाच्या भाषणामध्ये एकही अशी गोष्ट नाही की ज्याच्यावर तुम्ही टीका करू शकाल, ज्याच्यावर तुम्ही अर्थमंत्र्यांना म्हणू शकाल की हे सरकारचं, मोदी सरकारचं चुकलं. ही असामान्य गोष्ट नाही. मला असं वाटतं की नंतर होणारी राजकीय टीका सगळीच चांगली वाईट टाळण्यासाठी कदाचित अर्थमंत्र्यांनी या भाषणामध्ये अशा कुठल्याही गोष्टीचा उल्लेख केला नाही की ज्याच्यामुळे खरी खोटी कुठली टीका मोदी सरकारवर होईल. ही कदाचित राजकीय अपरिहार्यता असू शकते, पॉलिटिकल कंपल्शनही असू शकतं, माहीत नाही. याला कारण एका प्रसिद्ध अर्थतज्ञाचं एक वाक्य मला आठवलं. ऑल इकॉनॉमिक्स इज पॉलिटिक्स. धन्यवाद.